नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपण आज आरक्षण या मुद्द्याबद्दल बोलणार आहे। सहसा जो शिक्षक वर्ग आहे तो या मुद्द्यात हात घालण्याची सहसा हिम्मत करत नाही। काही शिक्षकांनी मात्र आरक्षण या मुद्द्यावर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मी ऑनलाईन पण पाहिले काही लेक्चर्स वगैरे, त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं, म्हणजे भरपूर गोष्टी ऑब्झर्व केल्या की कशा पद्धतीने त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत लेक्चर्स। आणि मॅक्झिमम जर आरक्षणाबद्दल डिस्कस करायचं झालं तर आपल्याला पॉलिटिकल डिबेट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या पॉलिटिकली मोटिवेटेड असतात किंवा कोणाची तरी बाजू घेताना दिसतात किंवा अतिशय रॅडिकल विचार मांडताना दिसतात। त्यावेळेस मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जर विद्यार्थी अशा डिबेट्स पाहायला लागले किंवा काही शिक्षकांनी लेक्चर्स देखील टाकलेले आहे, पण मला एक गोष्ट त्यामध्ये अशी रिअलाइज झाली विद्यार्थी मित्रांनो की ते लेक्चर्स जे आहे ते तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी मिळवून देऊ शकत नाही एक्झाम्समध्ये। जर आरक्षणाबद्दल बोलायचं झालं, कारण हा मुद्दा एवढा ज्वलंत आहे, म्हणजे जाणून घेण्यासारखा आहे, पण त्याच्या कितीतरी पटीनं महत्त्वाचा आहे एक्झाम्सच्या दृष्टीनं। तुम्हाला HRD मध्ये, राज्यसेवेच्या मेन्समध्ये म्हणा, त्यानंतर UPSC मध्ये देखील, त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये, त्यानंतर पॉलिटीमध्ये हे जे क्वेश्चन्स आहे किंवा आफ्टर इंडिपेंडन्स पण आहे, मोस्ट ऑफ द पोर्शन याचा पॉलिटीशी लिंक आहे किंवा पॉलिटीशी रिलेटेड आहे। ह्या पद्धतीनं ह्या टॉपिकचं विश्लेषण आतापर्यंत कोणी त्या पद्धतीनं केलेलं नाही आहे, जे तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मिळवून देईल। त्याच्यामुळे आजचं जे आपण लेक्चर्स घेणार आहोत ते त्या ठिकाणी म्हणजे ओपिनियन बेस नसणार आहे की आरक्षण आता सध्या जसं मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे, म्हणजे त्याच्यावर आपण भाष्य करण्याऐवजी किंवा त्याच्यावर ओपिनियन माझं मी वैयक्तिक देण्याऐवजी आजचं जे लेक्चर असणार आहे हे तथ्यांवर आधारित असणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे लेक्चर्सची जी सिरीज आहे म्हणजे हे आरक्षण असा मुद्दा नाही आहे की एक लेक्चर घेतलं मी 1 सव्वा तासाचं आणि झालं आरक्षण संपलं, असं शक्य नाही आहे। आरक्षणाची ही सिरीज आहे, म्हणजे यामध्ये जवळपास 2 ते 3 लेक्चर असतील, 4 पण कदाचित लागू शकतात का, कारण पहिल्या पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी इतिहास पाहणार आहोत की स्वातंत्र्यापर्यंत किंवा कॉन्स्टिट्यूशन जे लिहिलेलं आहे 1949ला किंवा आपण जे 26 जानेवारी 1950 पासून ते आपण लागू करायला सुरुवात केलं, तोपर्यंतचा जो पोर्शन आहे कॉन्स्टिट्यूशन लागू करेपर्यंतचा पोर्शन तो आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे। पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला आफ्टर इंडिपेंडन्स प्लस पॉलिटी, याच्यामध्ये कोणकोणते आर्टिकल्स आहेत, म्हणजे जे आर्टिकल खरंच डिस्कस व्हायला पाहिजे, आर्टिकल 15, आर्टिकल 14 जे आहे फंडामेंटल राईट्सचा भाग आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे। विशेषतः बोलायचं झालं तर आरक्षणाशी संबंधित आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 आहे। त्याच्यानंतर आर्टिकल 46 मध्ये देखील तरतूद आहे। मग आर्टिकल 15, 16 आणि 46 मध्ये काय फरक आहे, त्यानंतर आणखी आरक्षण देणारे काय आर्टिकल आहे ते म्हणजे आर्टिकल 335 आहे। काही SC/ST कमिशनसाठी आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये 338 आहे, 338A आहे। OBC कमिशनसाठी आहे 340 किंवा आत्ताची एक अमेंडमेंट झालेली आहे रिसेंटमध्ये ती 102। त्यानंतर आर्टिकल 15 आणि 16 मध्ये बदल करण्यासाठी 103 नंबरची अमेंडमेंट झालेली आहे। त्यानंतर काही महत्त्वाचे खटले आहे, मी म्हटलं ना, मी काही लेक्चरर्स लोकांचे लेक्चर्स देखील त्या ठिकाणी पाहिले की खरंच ते इनडेप्थ आहे का, तर प्रत्येक व्यक्ती हा सध्या चर्चेत असणारा इंदिरा साहनी खटल्याबद्दल बोलतोय, ते पण त्याच्याबद्दल पण मला त्यामध्ये अर्धवट माहितीच आढळून आली। पण याचे जे पालेमुळे आहेत ते जर खणून काढायचे झाले आपल्याला, तर ते पालेमुळे तुम्हाला चंपकम दोराई राजन, जो खटला 1951 मध्ये झाला, श्रीमती चंपकम दोराई रंजन नावाची एक मुलगी होती, ती ॲडमिशन घ्यायला गेली आणि ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर चांगले मार्क्स असून देखील त्या विद्यार्थिनीला ॲडमिशन मिळाली नाही, म्हणून तो खटला झाला। वर्सेस स्टेट, म्हणजे स्टेट ऑफ मद्रास म्हणतो आपण त्याला। तुमची चंपकम दोराई राजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, मग तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तो खटला गाजला, ज्याच्यामुळे आज जे तुम्हाला सगळे चेंजेस झालेले दिसतात, म्हणजे आपल्या पॉलिटीमध्ये म्हणा किंवा ह्या सगळ्या जे चालू आहे सगळं, त्याचे पालेमुळे तुम्हाला त्या चंपकम दोराई रंजन खटल्यामध्ये दिसतात, जो तुमच्या DPSP मध्ये दिलेला आहे, म्हणजे पॉलिटीच्या पुस्तकामध्ये जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, तो पण आपल्याला चर्चा करावी लागेल। त्याशिवाय इंदिरा साहनी खटला समजावून घेणं थोडंसं अवघडच आहे। म्हणजे त्यानंतर भरपूर लोकांमध्ये गैरसमज असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल भरपूर लोक बोलत असतात याच्याबद्दल, तुम्ही ऐकलं पण असेल की बाबासाहेबांना आरक्षण जे आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते फक्त 10 वर्षासाठी दिलं होतं। तर मी याला पूर्ण असं म्हणणार नाही की टोटली असत्य आहे किंवा टोटली खोटं आहे, पण हे अर्धसत्य आहे। येत्या लक्षामध्ये जे नोकऱ्यांमध्ये आरक्षण असते आणि जे तुमचं शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण आहे त्याला अशी कुठलीही लिमिट नाही आहे 10 वर्षाची वगैरे वगैरे। मग ही भानगड काय सर, सगळे लोक जे बोलतात मग कशाबद्दल बोलतात? हे जे आहे छोट्या छोट्या गोष्टी, मग आरक्षण ॲक्च्युली देण्याचा अधिकार कोणाला आहे, तो राज्यांना आहे का? आता जे ते 103 आर्टिकल 102 नुसार जे OBC कमिशन इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याला तो अधिकार आहे का, की तो अधिकार राष्ट्रपतीला आरक्षण देण्याचा? कुठली जात आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये ॲड करू शकतो? SC आणि ST हे शब्द कसे तयार झालेले आहे, त्यांना सर
कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस लागू झालं तेव्हा 15% आरक्षण आणि 7.5% आरक्षण जे SC आणि ST ला असते आणि OBC ला 27% आरक्षण, हा फॅक्टर होता का सर? तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले की मराठ्यांना पण इतिहासात आरक्षण होतं, मग ते आरक्षण केव्हा होतं? ह्या सगळ्या गोष्टींचं सखोल विश्लेषण अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे की तुम्ही समजा असं आहे, काही काही मुलं आपल्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम मुलं म्हणावे लागतील की ते त्या ठिकाणी शून्य बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहे किंवा त्यांना ह्या गोष्टीबद्दल माहीतच नाही, फक्त ते न्यूजमध्ये काहीतरी पाहत असतात आणि ते न्यूजमध्ये आजकाल डिबेट म्हणजे तिथं चिंतन होत नाही, त्याच्यामध्ये डायरेक्ट अंगावर वसकांडून धावून येतात, म्हणजे असं एकदम म्हणतो ना आपण एखादा डॉगी अंगावर धावून येतो म्हणजे सो त्या पद्धतीनं ते धावून जातात. शांत डोक्याचा तिथं एकही नसतो आणि न्यूज चॅनलवाल्यांना असेच लोक पाहिजे असतात एकदम म्हणजे भांडणं करणारे म्हणजे. सो त्याच्यामुळं काय झालेलं आहे, ज्ञान कमी मिळते त्याच्यातून, एक एंटरटेनमेंट चांगलं होते किंवा तुम्हाला चिथावणी करू गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. मग आपलं हे जे लेक्चर असणार आहे आजचं हे फक्त आणि फक्त UPSC MPSCच्या मुलांसाठी डेडिकेटेड राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामधून जेवढं तुम्हाला नॉलेज देता येईल जे तुम्हाला एक्झाममध्ये कामी आलं पाहिजे. पण भरपूरदा असं विद्यार्थ्यांची खंत असते, सर नॉलेज तर आम्ही घेतो लक्षातच राहत नाही, कारण ते तुम्हाला त्या पद्धतीनं दिल्या जात नाही. सो आपण या पद्धतीनं आज नॉलेज घेऊ की तुम्हाला पुस्तक उघडून बघायची पण गरज नाही पडली पाहिजे, तंतोतंत तुमच्या डोक्यामध्ये बसून जाईल, फिटोफिट डोक्यामध्ये बसून जाईल. सो आपल्याला सुरुवात करायची आहे इतिहासापासून, नंतर मग आपण पॉलिटी आणि आफ्टर इंडिपेंडन्स आणि जे करंट इव्हेंट चाललेले आपले प्लस HRD ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये हा सेगमेंट कुठं कुठं आलेला आहे याच्याबद्दल आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. सो वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करायला सुरुवात करूया. पहिले सांगतो मी, याचे 3 भाग असणार आहे, भाग 1, भाग 2, भाग 3, कदाचित चौथाही भाग पडू शकतो, सांगता येत नाही म्हणजे. सो त्या 3 भागामध्ये आपण काय करणार आहे, ही पूर्ण सिरीज जी आहे ती त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मग आपण डिस्कस करायला काय करूया, सुरुवात करूया. हे माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे ज्याच्यामध्ये मी किती UPSCच्या मुलाखती दिलेल्या आहे, त्याच्यानंतर राज्यसेवेच्या मुलाखती किती दिलेल्या आहे, त्यानंतर कुठल्या पदासाठी माझी निवड झालेली आहे हे मी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पुढे जाऊया आपण. हे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे, ज्यांना वेगवेगळे कोर्सेस जॉईन करायचे आहे किंवा काही बाबी जे आहेत किंवा एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान जर माझ्याकडून घ्यायची इच्छा असेल तुम्हाला, तर तुम्ही ॲपवर जाऊन त्या ठिकाणी कोर्सेस हे परचेस करू शकता. म्हणजे हे ॲप आहे, हे एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे. विदर्भ IAS अकॅडमी सर्च करायचं आहे तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन आणि तिथे हे ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला तिथं वेगवेगळे कोर्सेस मिळतील. म्हणजे त्यानंतर आणखी एक तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की आता हे जे आहे विदर्भ IAS अकॅडमीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, इथं काय केलं जाते, प्रत्येक गोष्ट सखोल सांगितल्या जातात, म्हणजे डिटेलमध्ये डिस्कस केल्या जातात. एखादा टॉपिक घेतो आपण आणि त्याला तडीस नेण्याचा प्रयत्न करतो. आता भरपूर अशा गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या असतात, म्हणजे 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या. आता ते व्हिडिओज मला टाकावं पण वाटत नाही का, कारण विद्यार्थी म्हणतात की सर 15 मिनिटाचा व्हिडिओ टाकला, 20 मिनिटाचा व्हिडिओ टाकला. म्हणून आपण हे जे चॅनल आहे हे डिटेलमध्ये ज्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे त्याच्यासाठी आपण हे डेडिकेटेड ठेवणार आहे चॅनल विदर्भ IAS अकॅडमीचं. आणखी एक आपण काय करतो आहे, यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे ज्याचं नाव आहे विदर्भ नॉलेज एक्सप्रेस. येत्या लक्षामध्ये हा लोगो राहील त्याचा आणि हे नाव राहील विदर्भ नॉलेज एक्सप्रेस. हे चॅनल जे आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्हाला. त्या चॅनलला जाऊन तुम्ही हे जे छोटे छोटे नॉलेज देणारे व्हिडिओज आहे 15 मिनिट, 20 मिनिट, 10 मिनिट, 25 मिनिट, 30 मिनिट, ते तुम्ही सायन्सशी रिलेटेड, हिस्ट्रीशी रिलेटेड, जॉग्राफीशी रिलेटेड जे अतिशय इंटरेस्टिंग आहे ऐकायला ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे किंवा तुम्हाला जे डे टू डे लाईफमध्ये प्रश्न पडतात सो त्याच्याशी रिलेटेड काय सायन्स आहे त्याच्यामागं, काय हिस्ट्री आहे, काय जॉग्राफी आहे, ह्या प्रत्येक गोष्टी आपण काय करणार आहोत त्या चॅनलवर डिस्कस करणार आहोत. आता बिलकुल वेळ न घालवता आपण आरक्षण या मुद्द्यात हात घालायला काय करूया, सुरुवात करूया. त्याच्या आधी मला तुमच्या काही मनातले डाऊट्स क्लिअर करायचे आहे किंवा आरक्षण ह्या गोष्टीकडे बघताना सरसकट त्याच्याकडे बघितल्यापेक्षा आपण काय करूया, आरक्षण म्हणजे नेमकं काय असते, कोणकोणत्या क्षेत्रात ते दिल्या जाते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याचा आधार काय आहे. सो त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे एक छोटासा चार्ट तयार केलेला आहे. तो चार्ट तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तुम्ही त्या चार्टचा. पहा, मी इथं मेन्शन केलेला आहे सर्वात पहिले आधार काय आहे आरक्षणाचा. आरक्षणाचा जो आधार आहे तो जो आहे, जेव्हा तुमचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं जात होतं, जेव्हा घटना लिहिल्या जात होती, तेव्हा तुमचा जो आधार होता तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण होता. जो म्हणजे याचा जो आधार आहे आरक्षणाचा तो काय राहिलेला आहे त्या ठिकाणी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण. सो या 2 आधारावर काय दिलं जायचं त्या ठिकाणी, आरक्षण दिलं जायचं. आता रिसेंटमध्ये काय झालेली आहे त्याच्यामध्ये 103 नंबरची, हे फार कमी लोक लक्ष देतात ह्या गोष्टीकडं. मी पाहिलेलं आहे, आता काही काही वकील पण आहेत त्यांच्या पण डिबेट पाहिल्या, ते ओरडून सांगतात म्हणजे की बाबा मराठा आरक्षण जे आहे
हे काय गरिबी हटाव योजना आहे का? सो गरिबी या आधारावर थोडी आरक्षण दिल्या जाऊ शकते म्हणजे, पण ते लोक हे विसरलेले आहेत की 103 जी अमेंडमेंट आहे, आपल्याला कुठलंही आरक्षण जस्टिफाय करायचं नाही आहे किंवा चुकीचं आहे हे पण सांगायचं नाही आहे. येतं लक्षामध्ये? मी सांगतोय तुम्हाला की अर्ध नॉलेज किंवा ज्ञान कमी असणं त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. फार कमी लोक हे मला टी व्ही न्यूज चॅनलमध्ये पाहताना मला ती गोष्ट रिअलाईज झाली की खूप जण म्हणतात म्हणजे की काय गरिबी हटाव योजना आहे का, गरिबी आधारावर कुठं आरक्षण दिल्या जाते का? आरक्षणाचा आता आधार सामाजिक आणि शैक्षणिक आहे. पण हे फार कमी लोकांना माहीत आहे की 2019 रिसेंटमध्ये घटना दुरुस्ती झाली, त्याच्यावर भरपूर चर्चा पण झाल्या. या कोविडमुळं सगळं प्रकरण ते दबलं म्हणजे, तर ते म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना देखील आरक्षण दिल्या जाते आहे. आर्थिक दुर्बल घटकांना पण काय दिल्या जाते आहे? त्या ठिकाणी आरक्षण दिल्या जाते आहे आणि ते घटनेत त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. जे आपण 16(4) म्हणतो, हे आर्टिकल सर्वात वादग्रस्त आहे म्हणून राज्यसेवेने मेन्समध्ये 2 ते 3 वेळा आत्तापर्यंत विचारलेलं आहे आर्टिकल 16(4) बद्दल. हे आर्टिकल 16(4) मध्ये हे काय करण्यात आलेलं आहे? ॲड करण्यात आलेलं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे त्याला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतो. येतं लक्षात? त्यांना घटना दुरुस्ती 103 करून ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करून 10% त्या सेक्शनला काय देण्यात आलेलं आहे? आरक्षण. मग तो सेक्शन कोणता आहे एक्झॅक्टली ते आपल्याला काय करायचं आहे? टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पाहायचं आहे. येतं लक्षामध्ये? सो लक्षात ठेवा, आधार हा फक्त आता सामाजिक राहिलेला नाही आहे, ते पण आपण पाहू. सामाजिक आधार म्हणजे काय? म्हणजे बिलकुल तुम्ही शून्य आहे. सो या दृष्टीनंच तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाईल. शैक्षणिक आधार काय असतो? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे नेमकं काय, त्याचा क्रायटेरिया काय आहे? शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जो घटक आहे तो कोणता घटक मागासले किंवा त्याला मागास घटक म्हणतो आपण. मग अदर बॅकवर्ड क्लासेस काय भानगड आहे सर? ह्या प्रत्येक गोष्टी आपण काय करणार आहे त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. हे झालं आधाराबद्दल. पण कुठे आरक्षण दिल्या जाते? तर कोणत्याही क्षेत्रात दिल्या जात नाही. लक्षात ठेवा, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्या जाते. कुठे दिल्या जाते आरक्षण? सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्या जाते आहे. दुसरं, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिल्या जाते जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला जातात. येतं लक्षामध्ये? इथं मुद्दामून नोकऱ्या नाही, सरकारी नोकऱ्या, कारण प्रायव्हेटमध्ये दिल्या जात नाही. मात्र शैक्षणिक संस्था गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या, तिथं तुम्हाला आरक्षण काय करावं लागते? द्यावंच लागते म्हणजे ॲडमिशन घेत असताना. आणि तिसरी गोष्ट, राजकीय क्षेत्रात देखील आरक्षण असते. म्हणजे आमदारकीसाठी काही जागा राखीव असतात, काही जागा खासदारकीसाठी राखीव असतात. सो राजकीय क्षेत्रात देखील काय केलं जाते? तुम्हाला आरक्षण दिल्या जाते. सो ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला 2 आधार, एक आधार दाखवलेला आहे मी आणि कुठे दिल्या जाते हे तुम्ही डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण काय करणार आहे त्या ठिकाणी, हे जे वेगवेगळे अँगल आहे ते तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. पहा की आरक्षण या मुद्द्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे. तर इतिहास आधुनिक भारताचा कव्हर करणार आहे, त्यामध्ये आरक्षणाच्या कोणकोणत्या बाबी आल्या आणि पूर्ण एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. त्यानंतर पॉलिटी, राज्यशास्त्रामध्ये काय तरतुदी आहे, जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण त्याचं एक छोटंसं ट्रेलर पाहिलं म्हणजे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये काय काय घडलेलं आहे, तत्कालीन पॉलिटिकल सर्कमस्टन्सेस काय होते, त्यानंतर चालू घडामोडी, रिसेंटमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे, आणि त्यानंतर HRD सर्वात महत्त्वाचं हे आहे बरं का. सो HRD पण आपल्याला मोठ्या प्रमाणात कव्हर करायचं. असं समजून चला, हे जे 3 पार्ट आहे ते 30 मार्काचे आहेत बरं का. तुम्हाला प्री आणि मेन्स जर कन्सिडर करतो म्हटलं तर ह्या 3 पार्टमध्ये तुम्हाला हमखास 30, आणि हे 30 मार्क असे आहे जे मिळवायला फार अवघड आहेत. म्हणजे 30 मार्काचं महत्त्व काय, हे मिळवायला फार अवघड आहेत. म्हणजे आता आपण काय करूया, म्हणजे सुरुवात जी आहे आपल्याला ती स्वातंत्र्यपूर्वीचा भारत किंवा इंडिया टिल इंडिपेंडन्स आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी सो भारतामध्ये काय सर्कमस्टन्सेस होते आणि आरक्षण ही जी टर्म आहे ती कुठून इंट्रोड्यूस व्हायला सुरुवात झालेली आहे ते पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे, समजून उमजून त्या ठिकाणी जायचं आहे आणि असे मुद्दे कव्हर करायचे आहे जे त्या ठिकाणी सहसा कुठं कव्हर केल्या जात नाही. त्यामुळे समजून उमजून आपण जायला सुरुवात करूया. पहा आता जसं मगाशी आता ही जी स्लाइड आली होती ती आता आपण डिस्कस करायला हळूहळू सुरुवात करूया. पहा इतिहासामध्ये हे भरपूर लोकांना माहीत पण असेल म्हणजे की इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा आरक्षण जे आहे भारतामध्ये पहिल्यांदा आरक्षण ही जी टर्म आणलेली आहे ती कोणी आणलेली आहे, राजर्षी शाहू महाराजांनी आणलेली आहे. हे जे राजर्षी शाहू चौथे होते किंवा राजर्षी शाहू महाराज आपण ज्यांना म्हणतो किंवा छत्रपती शाहू चौथे किंवा राजर्षी शाहू महाराज आपण ज्यांना म्हणतो, सो त्या राजर्षी शाहू महाराजांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी की पहिल्यांदा 1902 मध्ये, इथं इयर मी मेन्शन केलेलं नाही आहे, तो 1902 मध्ये, इयर पण महत्त्वाचं आहे बरं का. जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करताय सो त्याच्यामध्ये इयर देखील महत्त्वाचं असते. सो इयर 1902 लक्षात ठेवा. यावर्षी मागासलेल्या जाती जमातींसाठी
काय म्हटलेलं आहे त्यांनी? मागासलेल्या जाती जमातींसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला भटक्या विमुक्त जमाती देखील दिसतात, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स येतातच त्याच्यामध्ये, येत्या लक्षामध्ये. त्यानंतर काही गुन्हेगारी जमाती पण दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात मराठा कम्युनिटीचा देखील काय होता? समावेश होता. सो मागासलेल्या जाती जमातीसाठी येत्या लक्षात सरकारी नोकऱ्या म्हणजे संस्थानामध्ये ज्या सरकारमार्फत प्रोव्हाइड केल्या जायच्या नोकऱ्या, सो त्याच्यामध्ये किती टक्के आरक्षण दिलेलं आहे? 50% आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आहे. आता प्रश्न पडतो व्हाय, असं का? अचानक त्यांना काय असा साक्षात्कार झाला होता की आपण जे मागासलेल्या जाती जमाती आहे त्यांचा आता विकास केला पाहिजे आणि आरक्षण दिलं पाहिजे? तर असं नाही आहे. ती अचानक सुचलेली गोष्ट नाही आहे राजर्षी शाहू महाराजांना. त्याच्या मागं काय आहे? एक महत्त्वाची कारण मीमांसा, ती आपण नक्की जाणून घेतली पाहिजे. आता राजर्षी शाहू महाराजांचा जो जन्म आहे तो 26 जून 1874 मध्ये झाला. 26 जून हा दिवस राष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, सोशल जस्टिस डे. लक्षात ठेवा, 26 जून अतिशय महत्त्वाचा दिवस आहे म्हणजे. सो त्या दिवशी यांचा जन्म झाला. जन्म कुठं झालेला आहे? सो कोल्हापूर संस्थानामध्ये. हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. सो कोल्हापूर संस्थानामध्ये यांचा जन्म झाला, पण एका जहागीरदाराच्या घरी जन्म झालेला आहे, ज्यांच्याकडं कागल परगण्याची जहागीरदारी होती. कागल सध्या तालुका आहे कोल्हापूरमधला, बहुतेक विद्यार्थ्यांना ते माहीत असेल म्हणजे. सो तिथले जे आहे ते म्हणजे त्यांचं जे हे दिसतात तुमचे जयसिंगराव घाडगे, त्यांच्या घरामध्ये यांचा जन्म झाला. यांचं नाव यशवंत होतं, यशवंत जयसिंगराव घाडगे हे त्यांचं पूर्ण नाव. आणि कोल्हापूरचे जे संस्थानिक होते त्या कालखंडात ते होते शिवाजी चौथे. पण शिवाजी चौथे अल्पवयीन होते. त्यांच्या नावाखाली जो राज्यकारभार आहे त्यांचे दिवाण आणि ब्रिटिश रेसिडेंट पाहायचे. आता जसे जसे शिवाजी चौथे मॅच्युअर व्हायला लागले तसे तसे ते राज्यकारभारात इंटरेस्ट घ्यायला लागले. हे त्या कालखंडात ब्रिटिश रेसिडेंट जो असायचा गोरा अधिकारी आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत असणारा जो दिवाण होता माधवराव बर्वे, ह्यांना ही गोष्ट पाहावल्या गेली नाही की आपले अधिकार दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि शिवाजी चौथ्याचे अधिकार वाढत चाललेले आहे. हे पाहिल्यानंतर हळूहळू त्यांनी शिवाजी चौथ्याचा छळ करायला सुरुवात केली. छळ करता करता या लेवलपर्यंत पोहोचला की नगरच्या तुरुंगात असताना किंवा नगरमध्ये असताना तिथं त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करण्यात आलं. काही दिवस पुण्यामध्ये, काही दिवस नगरमध्ये ठेवण्यात आलं आणि एक दिवस ब्रिटिश रेसिडेंटनी त्यांच्या पोटामध्ये खिचके लात मारली. एवढ्या जोरात लात मारली त्यांच्या पोटामध्ये की पोटातले आतडे तुटले आणि शिवाजी चौथ्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी चौथा त्या कालखंडात म्हणू शकतो आपण 1884 मध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. मग आता शिवाजी चौथा मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या ज्या विधवा पत्नी होत्या आनंदीबाई, त्यांनी एक नवीन मुलगा अडॉप्ट करायचं ठरवलं की आता वारस कोणीतरी पाहिजे आहे. निपुत्रिक होते शिवाजी चौथे, सो मग कोणीतरी पाहिजे आहे वारस संस्थानाला. तर मग त्याच कम्युनिटीमधला जे जहागीरदार कम्युनिटी आहे त्या जहागीरदारापैकी एखाद्याचा शून्य मुलगा त्या ठिकाणी आणून काय करायचं? छत्रपती पदावर बसवायचं. म्हणून त्याच्यासाठी शोधाशोध सुरू झाला. त्यामध्ये फिटोफिट बसलेले आहे 10 वर्षाचे राजर्षी शाहू महाराज. त्यांचं नाव यशवंत होतं त्यावेळेस. त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांना नाव देण्यात आलं शाहू, जे कर्तबगार होऊन गेलेले आहे मराठा साम्राज्यामध्ये. शिवाजी महाराज असू द्या, त्याच्यानंतर संभाजी महाराज असू द्या, राजाराम महाराज असू द्या, शाहू महाराज असू द्या. सो नंतरच्या कालखंडात हीच परंपरा पडली, ती आजही कोल्हापूर आणि तुम्हाला साताऱ्यामध्ये कंटिन्यू पाहायला मिळते आहे. येत्या लक्षामध्ये. सो त्यांचं नाव शाहू असं करण्यात आलेलं आहे. हेच ते राजर्षी शाहू महाराज होते. आता 10 वर्ष ते 20 वर्ष यांना शिक्षण घ्यावं लागलं, म्हणजे सगळे सोपस्कार त्यांनी कंप्लीट केले आणि 1894 मध्ये ह्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर मस्त कारभार चालू होता त्यांचा. म्हणजे एक राजाने कसं लाईफ जगलं पाहिजे, एक आपण म्हणतो ना एक इलाइट लाईफ किंवा एक चांगलं समृद्ध आयुष्य एक राजाने जशा पद्धतीनं जगायला पाहिजे तशा पद्धतीनं राजर्षी शाहू महाराज मस्तपैकी त्यांचं आयुष्य जगत होते. पण त्यांच्या जीवनामध्ये एक अद्वितीय घटना घडली, म्हणजे ज्या घटनेमुळं त्यांना स्वतःचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो अवलोकन म्हणतो किंवा समाजाचं अवलोकन करण्यासाठी भाग पाडलं. ते म्हणजे 1899 मध्ये घडलेलं वेदोक्त प्रकरण. कोणतं प्रकरण होतं ते? वेदोक्त प्रकरण. प्रकरण काय होतं? वेदोक्त प्रकरण अतिशय महत्त्वाचा मुवमेंट आहे, टर्निंग पॉईंट म्हणू शकता राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातला. तो म्हणजे काय होतं? वेदोक्त प्रकरण. आता हे वेदोक्त प्रकरण काय होतं पहा, की नेहमीप्रमाणे देवधर्मी व्यक्तिमत्व होतं राजर्षी शाहू महाराज. सो त्या कालखंडात ते म्हणजे स्नान करण्यासाठी पंचगंगा, तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर जे आहे ते पंचगंगेवर वसलेलं आहे आणि पंचगंगेवर ते स्नान करण्यासाठी गेलं. कार्तिकी स्नान म्हणतात, श्रावणी किंवा कार्तिकी स्नान ज्याला म्हणतात. सो त्यासाठी ते गेलेले होते, धार्मिक विधी करत होते. सो विधी करत असताना त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मेहुणे म्हणा, त्यांचे छोटे भाऊ म्हणा, ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. काही मित्र पण होते म्हणजे. सो त्याच्यामध्ये राजाराम शास्त्री, तुम्हाला पंडित राजाराम शास्त्री दिसतात, हे सगळे मित्र तिथं उभे होते आणि तिथं त्यांनी एक भटजी बोलावलेला होता मंत्र म्हणण्यासाठी किंवा मंत्रांचा जाप करण्यासाठी.
सो तिथं जो एक पंडित होता, त्यांचं नाव होतं पंडित राजाराम शास्त्री, त्यांच्या लक्षात आलं की ज्या नारायण भटजी, म्हणजे त्या भटजीचं नाव होतं नारायण भट, किंवा ज्या नारायण भटजीला तिथं बोलवलेलं होतं मंत्र म्हणण्यासाठी, तो नारायण भट त्या कालखंडामध्ये सहसा क्षत्रियांसाठी वेदोक्त मंत्र म्हटल्या जातात, पण तो पुराणोक्त मंत्र म्हणत होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आढळून आली की त्यानं स्नान केलेलं नाही आहे. राजाराम शास्त्रींनी शाहू महाराजांना ती बाब सांगितली की तुम्हाला जे मंत्र म्हटले गेले ते सहसा जे शूद्र आणि वैश्यांसाठी वापरल्या जातात ते मंत्र त्या ठिकाणी नारायण भटांनी म्हटलेले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी स्वतः स्नान केलेलं नव्हतं. हा एक इनडायरेक्टली राजाचा अपमानच होता. म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्याकडे विचारणा केली की का रे बाबा असं का केलंस तू. शाहू महाराजांचा स्वभाव हा सुरुवातीला खूप पोलाईट होता, नंतर ते भयंकर रागीड बनलेले आहेत बरं का. म्हणजे ह्या प्रकरणानंतर मी म्हटलं ना की स्वतःचं अवलोकन करणे किंवा समाजाचं अवलोकन करणे यासाठी त्यांना मजबूर केल्यानंतर त्यांना समाजामध्ये जे जातीपातीचा दाह आहे ह्या प्रकरणानंतर लक्षात आला. सो त्यांनी काय केलेलं आहे, नारायण भटजीला विचारल्यानंतर त्यांनी उद्धटपणे उत्तर दिलं की आम्ही वेदोक्त मंत्र कशा पद्धतीनं कशाला म्हणायला पाहिजे, जेव्हा की आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानतच नाही. हा वाद आजचा नव्हता, हा वाद जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून होता. सो जे राजपुरोहित, इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचा पण राज्याभिषेक करायला नकार दिलाय. शेवटी शिवाजी महाराजांनी प्रचंड पैसे देऊन गागा भट्टाला बोलवून राज्याभिषेक करून घेतलेला आहे. शिवाजी महाराजांपासून ते आहे ना एक हे असते, म्हणजे की परशुराम, जे भगवान परशुराम आहेत त्यांनी पृथ्वी 23 का 24 वेळांनी क्षत्रिय केली होती. त्यानंतर पृथ्वीवर क्षत्रिय उरलेलाच नाही आहे. जे आहे ते ब्राह्मण, वैश्य आणि क्षुद्र आहे. त्याच्यामुळे क्षत्रियच नाही तर तुमच्यासाठी कशा पद्धतीनं. सो वेदोक्त मंत्राचा उच्चार हा फक्त ब्राह्मणांसाठीच केला जाणार. सो हा ॲटिट्यूड नारायण भटाच्या डोक्यात होता त्यावेळेस. जेव्हा नारायण भटांना विचारणा केली तेव्हा नारायण भटांनी एक उत्तर दिलं की बाबा वेदोक्त मंत्र मी तुम्हाला क्षत्रिय मानतच नाही, तर वेदोक्त मंत्र म्हणणार कशाला, तुम्ही शूद्र आहात, तुमच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहे. आणि पुराणोक्त मंत्र म्हणताना आंघोळीत करण्याचं बंधन नाही आहे. हे ऐकल्यानंतर त्यांच्यावर जसं म्हणतो ना आपल्याला वीज कोसळणे, अशी वीज त्यांच्यावर कोसळली. का? कारण जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला त्यांच्या मागे एक पदवी लागली, म्हणजे ते म्हणतो ना क्षत्रिय कुलावतंस छत्रपती, त्या कालखंडामध्ये त्यांना पदवी लागली होती. आणि त्यांना जेव्हा कळालं की एक भटजी, याच्या लक्षामध्ये तो काय करतोय त्या ठिकाणी आपल्याला राजा म्हणून रेकग्नाइज, महाराजा म्हणून, छत्रपती म्हणून रेकग्नाइजच करत नाही आहे, त्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी काय केलेलं आहे, त्या भटजीला लगेच तिथून काढून दिलं, हाकलून दिलं. त्यानंतर राजपुरोहिताला बोलवलं. राजोपाध्याय तेव्हा राजपुरोहित होते, त्यांना बोलवलं, त्यांना विचारणा केली का हो हे जे आहे नारायण भटजीचं म्हणणं त्यावर तुमचं काय मत आहे. आता हा राजपुरोहित होता राजोपाध्याय, याला दरवर्षी 30,000 रुपये भेटायचे. तेव्हाचे 30,000 रुपये, जेव्हा 4 आणि 5 रुपये तोळा तुमचं सोनं होतं, म्हणजे तेव्हाचे 30,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 30,000 वतन मिळायचेत, मोठे मोठे पावर्स मिळायचे. म्हणजे तो राजपुरोहित म्हणतो की नारायण भटाचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं चुकलं. आणि त्याचं जे म्हणणं आहे ते एकदम तंतोतंत खरं आहे. तिकडं तोपर्यंत हे जे प्रकरण आहे वेदोक्त प्रकरण, ह्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी म्हणजे हे जे प्रकरण आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. स्पेशली पुण्यामधून ह्या प्रकरणामध्ये नारायण भटजीची बाजू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सनातनी काय झालेले आहेत, पुढे आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं नेतृत्व लोकमान्य टिळक करताना दिसत आहे. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराजांमध्ये हा तुम्हाला पाहायला मिळतो आयडिओलॉजिकल डिफरन्स. सो मोठ्या प्रमाणामध्ये तो जो वर्ग आहे तो नारायण भटाची बाजू किंवा राजोपाध्यायची बाजू उचलून धरताना दिसतो. तिथून पुढे 3 वर्ष खूप जास्त विचार केला शाहू महाराजांनी आणि एक ठरवून टाकलं की आता इथून पुढे हे चालणार नाही. जर हे लोक मला असं वागवत असतील तर माझ्या सामान्य जनतेचं कसं होत असणार. आणि जेव्हा हे पुढे 3 वर्ष म्हणजे लगेच्या लगेच निर्णय घेतलेला नाही आहे, आत्मविलोकन केलेलं आहे, समाजाचं विलोकन केलेलं आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला की समाजाला जर आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे, तर इथला जो तळागाळातला सेक्शन आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. आपण त्यांचा राजा आहो, तो खऱ्या अर्थाने लोकाचा राजा असला पाहिजे, ज्याला आपण जाणता राजा म्हणतो. म्हणजे सो ते जर बनायचं असेल तर लोकांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे. 3 वर्ष शाहू महाराजांनी हे प्रश्न जाणून घेण्यामध्ये स्वतःचा वेळ घालवला आणि त्यानंतर राजोपाध्यायाची हकालपट्टी करून टाकली आणि हा निर्णय घेतला की सर्व जाती जमातींना इथून पुढे काय राहील, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण. फक्त सांगून आरक्षण दिलं बाबा आणि मग ते कोर्टात जाऊन रद्द झालं, हा प्रकार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आरक्षण दिलं आणि 3 महिन्याच्या आतमध्ये मला ह्याचा रिपोर्ट पाहिजे म्हणे की तुम्ही खरंच सरकारी नोकऱ्यांमध्ये अपॉइंटमेंट जी आहे ती खरंच 50% केली आहे का जाती जमातींची, जे मला अपेक्षित आहे मागासवर्गीय जाती जमातींची. 3 महिन्याच्या करवीर गॅझेटमध्ये ते रिपोर्ट, म्हणजे करवीर गॅझेटमध्ये त्यांनी ते लिहून पाठवलं आणि ऑर्डर दिली 3 महिन्यात रिपोर्ट पाहिजे म्हणे. आणि जर असं करण्यास तुम्ही काचकूच केली एखाद्या अधिकाऱ्याने तर त्याला सरळ घरी, म्हणजे एवढा राजोपाध्याय नावाचा राजपुरोहित जर महाराज घरी पाठवू शकतात, म्हणजे हे लोक नंतरच्या कालखंडात व्हाईसरॉयकडे गेले, गव्हर्नरकडे गेले, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. महाराजांचा दबदबा खूप जास्त होता आणि त्यांनी त्यांच्या राजपाटाचा उपयोग हा जनकल्याणासाठी करून घेतला. तुम्ही एवढं सगळं का सांगतायत सागर सर तिथपासून,
तर ह्याच गोष्टीचा परिणाम कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर होता. ह्या पर्सनॅलिटी एकमेकाशी लिंक आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. बाबासाहेबांवर यांचा खूप जास्त प्रभाव होता, राजर्षी शाहू महाराजांचा. बाबासाहेबांनी ते ऑब्झर्व केलं होतं कुठंतरी की या संस्थानामध्ये ज्या पद्धतीनं मागासलेल्या वर्गांना 50% आरक्षण दिलं त्या सेक्शनमध्ये, कारण बाबासाहेबांचे खूप सारे अधिकारी कोल्हापूर संस्थानामधूनच आलेले होते. त्याच्यामध्ये गंगाराम कांबळे असू द्या किंवा नंतरच्या कालखंडात ज्ञानदेव घोलप असू द्या, खूप सारे चित्रे सहस्त्रबुद्धे असू द्या, खूप सारे सहकारी जे आहे ते या संस्थानातूनच आलेले होते आणि ते पुढारलेले होते. बाबासाहेबांना हा प्रयोग कदाचित आवडलेला असावा आणि तोच नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला राज्यघटनेमध्ये काय होताना दिसतोय, इम्प्रिंट होताना दिसतोय. आकडा सेम आहे बरं का, 50%, ज्याच्यावर सध्या वाद चालू आहे. सुरुवात इथून आहे त्याची. येते लक्षामध्ये. नंतरच्या कालखंडामध्ये असेच धडाकेबाज निर्णय महाराजांनी घेतले. त्यापैकी आणखी एक महत्त्वाचा निर्णय होता 1918 मध्ये. त्यांनी काय केलेलं आहे, कुलकर्णी वतन रद्द करून टाकलेले आहे. आधीच्या ग्रामीण भागामध्ये वतन असायचे पहा. 4 वतन असायचे स्पेशली महाराष्ट्रामध्ये. इतर ठिकाणी आणखी जास्तीचे वतन असायचे. महाराष्ट्रामध्ये प्रमुख 4 वतन होते. पाटील वतन, कुलकर्णी वतन, त्याच्यानंतर चौगुला वतन आणि एक होतं महार वतन, जे की तुलनेनं काय होतं, दुय्यम असायचं. आणि त्या वतनाच्या बदल्यात गावात पडेल ते काम महारांना करावं लागायचं. म्हणून महारांचे जे वतन आहेत ते महाराजांनी रद्द केले आणि प्रॉपर सर्व्हिसेसमध्ये त्यांना जॉईन केलं. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये जो कुलकर्णी वतन होतं त्याच्यावर स्पेशली महाराजांचा राग होता. म्हणजे इवन महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुलकर्ण्यांना ग्रामराक्षस म्हटलेलं आहे. म्हणजे सो त्याच्यामुळं हे वतन रद्द करणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. म्हणून महाराजांनी कुलकर्णी वतन रद्द केले. मग कुलकर्ण्यांकडे काम काय असायचं, तर गावातल्या वेगवेगळ्या ज्या रेव्हेन्यूशी रिलेटेड गोष्टी आहे, महसुलाशी टॅक्स म्हणू शकता, महसूल म्हणू शकता, त्याची नोंद ठेवणे. ती नोंद ठेवण्याची जबाबदारी त्यांनी कुलकर्ण्याकडून काढून कोणाकडे दिलेली आहे, तलाठी. त्या कालखंडात म्हणजे आग ओकल्या गेलेली आहेत कुलकर्ण्यांवर बरं का. नंतरच्या कालखंडात मुकुंदराव पाटलांनी कुलकर्णी लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, हे शब्द महत्त्वाचे आहेत बरं का. वे सांगण्याचा जो आहे तो या पद्धतीनं आहे की तुम्हाला ॲज इट इज परीक्षेत लक्षात राहिलं पाहिजे किंवा त्याची धग जाणवली पाहिजे. म्हणजे येते लक्षामध्ये आणि ती जाणवलीच पाहिजे. त्याच्याशिवाय लक्षात राहत नाही परीक्षेत. किती पाठ करून जाणार तुम्ही, आज नाही उद्या विसरणारच आहे. पण ज्या पद्धतीनं आपण चाललेलो आहे ती धग लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं तसं ते जे वातावरण आहे ते त्या ठिकाणी क्रिएट केलं चाललेलं आहे. सो तुमच्या पुढं असं दिसलाच पाहिजे ग्रामराक्षस कुलकर्णी. मुकुंदराव पाटलाचं कुलकर्णी लीलामृत, त्यामध्ये कुलकर्णी गावामध्ये कशा पद्धतीनं कटकारस्थानं रचायचा, स्त्रियांचं शोषण करायचा, हे पूर्ण त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे कुलकर्णी लीलामृतमध्ये. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं त्यांनी तलाठी हे पदाची, तर परीक्षेत विचारतात तलाठी पद कोणी निर्माण केलं, तर ते शाहू महाराजांनी. ॲक्च्युली हे काम म्हणजे इतर ठिकाणी पटवाऱ्यांकडे असायचं. गावाची प्रतवारी करणारा, पिकांची प्रतवारी करणारा पटवारी. आजही विदर्भामध्ये ज्याच्यावर मध्य प्रांताचा प्रभाव आहे, इथं तलाठी हा शब्द प्रचलित नाही आहे, इथं पटवारी हा शब्द प्रचलित आहे. शाहू महाराजांनी त्या भागामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये तो शब्द फेमस केलेला आहे, तलाठी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता याच्यानंतर म्हणजे याच्या पुढं आता यांचा जो आहे हा झाला एक पोर्शन त्यांचा, जो मागास जनजातीसोबत साठी शाहू महाराज तुम्हाला लढताना दिसत आहेत. यांच्यामधला सेकंड सेगमेंट तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे राग आता अनावर होत चाललेला आहे. जे त्यांच्यासोबत घडलं ते त्यांना असं आहे की असं मला नाही वाटत की एखादा त्यांचा दिवस गेलेला असावा की ज्या दिवशी त्यांना त्या गोष्टीचं रिअलायझेशन नसावं. आणि 1915 नंतर तर महाराजांनी जे पावलं उचललेले आहे ते एकदम रॅडिकल उचललेले आहे. म्हणजे मला कधी कधी मनात असं धस्स होतं आहे म्हणजे, किंवा अंगावर काटा उभा राहतो की ही जर आयडिओलॉजी समाजामध्ये कंटिन्यू राहिली असते तर समाजाची काय दुर्दशा राहिली असते. जर बाबासाहेब आंबेडकर नावाचे सेफ्टी वॉल्स समाजाला मिळाले नसते किंवा एक कॉन्स्टिट्यूशनल कायद्याच्या पटीत राहून विचार करणारा माणूस मिळाला नसता तर आज समाजाची हालत काय असली असती. तुम्ही पाहताय म्हणजे सध्या आरक्षणामुळे समाजाची स्थिती काय झालेली आहे किंवा आरक्षणाच्या प्रश्नामुळे काय चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. सो ते जर समजा ही जी आयडिओलॉजी आता बिंबवणार आहे ती भयावह होती. म्हणजे ती आयडिओलॉजी होती ब्राह्मणेतर चळवळ. ती आयडिओलॉजी काय होती त्या ठिकाणी, ब्राह्मणेतर चळवळ, टोकाची आयडिओलॉजी. सो त्या कालखंडात पूर्ण भारतामध्ये 2 संस्थानं किंवा 2 असे सेक्शन होते. एक म्हणजे बॉम्बे प्रांत, दुसरा म्हणजे मद्रास प्रांत, जिथं ह्या आयडिओलॉजीचा उदय होत होता. महाराष्ट्र प्रांतामध्ये त्याचे अग्रणी किंवा गुरु म्हणावे लागतील आपल्याला. सो ह्या ब्राह्मणेतर चळवळीचे गुरु किंवा अग्रणी ते होते राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी ही चळवळ फॅसिलिटेट केलेली आहे. आणि दख्खन भारतामध्ये तुम्हाला दिसते मद्रास संस्थानामध्ये पी त्यागराज आणि TM नायर ह्या पर्सनॅलिटीज, ज्यांनी ती चळवळ ब्राह्मणेतर त्या मद्रासमध्ये रुजवली. कालखंड एकच आहे, 1915-1916. आयडिओलॉजी काय आहे, ब्राह्मणेतर म्हणजे कोण असतात, तर ब्राह्मणेतर म्हणजे अशी विचारसरणी ज्याच्यामध्ये पहा, याच्या आधी महात्मा ज्योतिराव फुले होते, नंतर बाबासाहेब आंबेडकर आले, परंतु यांच्या मधली जी ही ब्राह्मणेतर आयडिओलॉजी आहे त्यांचं म्हणणं होतं की ब्राह्मण
व्यक्ती म्हणून समाजाला लागलेली कीड आहे, ती संपवली पाहिजे. ब्राह्मणांचं वर्चस्व नको आहे सोसायटीमध्ये, ब्राह्मणांनाच उचकटून फेका सोसायटीमधून, ही आयडिओलॉजी म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ. याच्या विरुद्ध, म्हणजे विरुद्ध तर म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसतो? सत्यशोधक चळवळ झाली किंवा आंबेडकरी चळवळ झाली, ही ब्राह्मणांच्या विरुद्ध कधीच नव्हती. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलगा दत्तक घेताना जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता तो ब्राह्मण होता. बाबासाहेबांच्या दुसऱ्या बायको ह्या ब्राह्मण होत्या. बाबासाहेबांचे सहकारी चित्रे सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण होते. सो बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध होते, म्हणजे ब्राह्मणिझमच्या विरुद्ध होते, ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध होते. परंतु ही जी आयडिओलॉजी होती ब्राह्मणेतर चळवळ, की आम्हाला ब्राह्मण नावाचा सेगमेंटच सोसायटीमध्ये नको आहे. म्हणजे तुम्ही एक विचार घ्या, म्हणजे तुम्हाला याची एक्स्ट्रीमिटी सांगतो म्हणजे काय आहे, की त्या कालखंडात बाबासाहेबांनी, काही दिवसापूर्वीचीच गोष्ट होती, 1926-27मध्ये महाड सत्याग्रह होणार होता. महाड सत्याग्रहासाठी पूर्ण भारतातल्या लोकांना आवाहन केलं होतं बाबासाहेबांनी, या तिथं आणि या चळवळीमध्ये सहभागी व्हा. तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये देखील आवाहन केलं की तुम्ही पण तिथं या. तेव्हा काही दिवसापूर्वीच देशाचे दुश्मन नावाच्या खटल्यामध्ये लोकमान्य टिळकांचा तुम्ही हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये अपमान केला, अवमान केला, म्हणून अब्रुनुकसानीचा दावा जे म्हणतो आपण, टिळक विचारसरणीला फॉलो करणारे नची केळकर म्हणा किंवा मुंजे म्हणा, ह्या सर्वांनी मिळून काय केलेला होता, दिनकरराव जवळकरांवर तो खटला, जे दे जवळकर त्यांच्यावर तो खटला, आणि तो खटला प्रूव्ह होऊन त्यांना त्या ठिकाणी अटक किंवा कारवाई देखील त्यांच्यावर होणार होती. पण बाबासाहेबांनी काही दिवसापूर्वी त्यांना वाचवलं होतं. त्या खटल्याचं वकिलत्व स्वतः बाबासाहेबांनी घेतलं होतं. मग बाबासाहेबांना अपेक्षा होती की त्यांनी यावं महाड सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी. तर जेदे आणि जवळकरांनी एक पत्र लिहिलं बाबासाहेबांना की आमची मनोमन इच्छा आहे तुमच्या महाड सत्याग्रहामध्ये सामील होण्याची, परंतु तुमच्यासोबत जे चित्रे सहस्त्रबुद्धे आहे त्यांना काय करायला पाहिजे तुम्ही दूर, कारण ते ब्राह्मण आहे, आम्हाला ब्राह्मण नाही पाहिजे, आम्हाला ब्राह्मण नावापासूनच आम्हाला ॲलर्जी आहे. तर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं असं होणार नाही, आपला लढा हा ब्राह्मणिझमच्या विरुद्ध आहे. सो दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे मॅशन म्हणतात, म्हणजे त्याला ते आलेच नाही शेवटपर्यंत महाड सत्याग्रहामध्ये. पण बाबासाहेबांनी ब्राह्मण सहकाऱ्यांना कधीच बगल दिली नाही. मग ही जी आयडिओलॉजी होती म्हणतो ना त्याला, किंवा आंबेडकरी विचारसरणी म्हणतो आपण, किंवा सत्यशोधक विचारसरणी, ही ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध आहे. पण ही जी आयडिओलॉजी होती कुठली, त्याला आपण ब्राह्मणेतर म्हणतो, म्हणजे ती ब्राह्मण या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्हाला असताना दिसते आहे. आणि त्यांनी हळूहळू आता राजकीय मुळं देखील धरायला सुरुवात केली होती. 1920मध्ये ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. दक्षिण भारतामध्ये 1916मध्येच जस्टिस पार्टीची, आधी त्याला ऑल इंडिया लिबरल पार्टी या नावाने ओळखल्या जायचं, नंतर त्याचं नामांतरण जस्टिस पार्टी या नावाने झालेलं आहे, ज्याच्यामध्ये साऊथ इंडियामध्ये त्यांनी दाखवून दिलं की जे काँग्रेस आहे, जी रिप्रेझेंट करते आहे लोकांना, मद्रास प्रांतातून 16 उमेदवार पाठवायचे होते काँग्रेसवर, त्यापैकी 15 उमेदवार ब्राह्मण होते, एकच ब्राह्मणेतर होता. याच्यावरून दिसून येते आहे की बाबा हा पक्ष हा किती बायस आहे. मग ब्राह्मणेतरांना वाचा फोडण्यासाठी ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना पी त्यागराज आणि TM नायर करताना दिसतोय. नंतरच्या कालखंडात ह्याच चळवळीचं नेतृत्व अतिशय रॅडिकल पर्सनॅलिटीने केलेलं आहे, ते म्हणजे रामस्वामी नायकर, ज्यांना थंतई किंवा पेरियार पण म्हणतात. पेरियार म्हणजे वडील, थंतई म्हणजे वडील, सो त्यांना पेरियार आणि थंतई म्हणतात. सो ती जी आयडिओलॉजी आहे ती अतिशय रॅडिकल होती, ब्राह्मणेतर आयडिओलॉजी. मग आता तुम्ही म्हणताय की हे ब्राह्मणेतर आयडिओलॉजी का सांगताय, कारण याचा डायरेक्ट संबंध आहे मराठा आरक्षणाशी. सो संबंध असा आहे की ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मराठा समुदायातले नेते खूप जास्त होते. दिनकरराव जवळकर असू द्या, मुकुंदराव पाटील असू द्या, अण्णासाहेब लठ्ठे असू द्या, कितीतरी नावं घेता येतील. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे सर्व दिसतात तुम्हाला, यांनी डेक्कन म्हणजे साऊथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतातल्या याच्यासाठी त्यांनी स्पेशल एक डेक्कन सभेची देखील स्थापना केली होती 1917मध्ये. नंतर पार्टी देखील स्थापन केलेली आहे. मग आता शाहू महाराजांनी हळूहळू ह्या ब्राह्मणेतर पक्षाला त्यांचे वर्तमानपत्र, त्यांचे जे त्याच्यामध्ये जी विचारसरणी प्रमोट करणारे, जे आयडिओलॉजी प्रमोट करणारा हा जो सगळा वर्ग आहे, त्याला हळूहळू फंडिंग करायला सुरुवात केलं, मॉरल सपोर्ट, राजकीय सपोर्ट द्यायला सुरुवात केली. आणि याच सपोर्टच्या आधारावर एक पर्सनॅलिटी होती ज्यांना राईट हँड ऑफ शाहू महाराज समजल्या जायचं, ते म्हणजे होते भास्करराव जाधव. त्या पर्सनॅलिटीचं नाव काय होतं, भास्करराव जाधव. भास्करराव जाधवांना फंडिंग करून त्यांना लंडनला पाठवलं. कोणी, शाहू महाराजांनी. कशासाठी, तर काही कर म्हणे मराठ्यांसाठी वेगळे मतदारसंघ आणून दाखव म्हणे. सो मराठ्यांना वेगळे मतदारसंघ मिळावे म्हणून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भास्करराव जाधव गेलेले आहे. कोणाकडून, शाहू महाराजांकडून. त्यांनी मराठ्यांना वेगळा मतदार, म्हणजे हे इथं आरक्षणाची सुरुवात आहे बरं का. मी आरक्षण 3 पद्धतीचं म्हटलं होतं. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण म्हटलं होतं, शैक्षणिक संस्थांमध्ये, आणि राजकीय आरक्षण. हे राजकीय आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो. राजकीय आरक्षण मागण्यासाठी कुठं गेलेले होते ते, ब्रिटिश पार्लमेंट.
तिथल्या तिथं ब्रिटिश पार्लमेंटने नकार दिला की आम्ही राजकीय आरक्षण मराठ्यांना देणार नाही. पण जेव्हा 1919चा कायदा आला, ज्याला आपण मॉन्टफर्ड कायदा म्हणतो किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, हे पण मेन्समध्ये विचारलं काय काय म्हणतात त्याला, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऍक्ट देखील म्हणतात त्याला. मॉन्टेग्यू, भारतमंत्री मॉन्टेग्यू आणि व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांनी आणलेला तो कायदा होता. ह्या कायद्यानुसार भारतात पहिल्यांदा निवडणुका होणार होत्या, पहिल्यांदा बरं का, म्हणजे डायरेक्ट इलेक्शन ज्याला म्हणतो आपण ते पहिल्यांदा होणार होते. म्हणजे सो त्या पहिल्यांदा होणाऱ्या ह्या डायरेक्ट इलेक्शनमध्ये मॉन्टफर्ड कायद्यामध्ये बॉम्बे प्रांतात मराठ्यांना आरक्षणाची तरतूद होती. सो मराठे त्या ठिकाणी काय करू शकत होते, त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित राहणार होत्या. सो इथून सुरुवात दिसते तुम्हाला मराठा आरक्षणाची. सो इतिहासाचे जर पानं तुम्ही पलटून पाहिले तर 1919च्या कायद्यामध्ये शाहू महाराज आणि भास्करराव जाधव, बाकी दिनकरराव जवळकर आहे, जेदे आहे, अण्णासाहेब लठ्ठे आहे, वालचंद कोठारी आहे, नावं इकडं जर मराठवाड्यात इथं विदर्भामध्ये जर तुम्ही आले तर इथं तुम्हाला गोडे पाटील दिसतात, म्हणजे व्यंकटराव गोडे पाटील ते दिसतात. त्यांचं तर ब्राह्मणेतर नावाचं वर्तमानपत्र होतं. म्हणजे सो हे हा जो सगळा क्लास आहे तर त्या सगळ्या क्लासच्या प्रयत्नांनी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर लिडरशिप चांगली असेल तर तुम्ही काय करू शकता याचं हे सर्वात बेस्ट एक्झाम्पल. आणि म्हणजे दुसरी राजकीय इच्छाशक्ती आहे, तर त्या इच्छाशक्तीच्या आधारावर तुम्ही काही देखील अचीव करू शकता. त्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण आहे, त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज आहे किंवा भास्करराव जाधव आपल्याला म्हणावे लागतील. इथपर्यंत आलं लक्षामध्ये. सो ही ती स्टोरी आहे. आता भरपूर लोकांना, काही लोकांचं असते की बाबा सर खरंच होतं का हे, तर हा तो रेफरन्स आहे. म्हणजे जे तुमचं अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे म्हणजे त्याच्यामध्ये आलेलं आहे की तुम्ही इथं वाचू शकता की राजर्षी शाहू महाराजांनी या मागणीसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी भास्करराव जाधव यांना लंडनला पाठवले. पण तिथं संसदेनं ती मागणी अमान्य केली. मात्र ज्यावेळेस, कारण 1917मध्येच काय झालेलं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या कमिटीज बसायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची कमिटी होती, बाबासाहेब आंबेडकर डिस्कस करताना आपण त्या कमिटीबद्दल बोलणार आहे, ती म्हणजे साऊथ बरो कमिशन. येतं लक्षामध्ये. अशा वेगवेगळ्या कमिटीसमोर वेगवेगळे लोक जाऊन काय करायचे, साक्ष द्यायचे किंवा स्वतःचं मत मांडायचे. तेव्हा तर नाही म्हटलं त्यांनी, ब्रिटिशांनी, पण नंतर मात्र आरक्षण दिलं. तुम्ही इथं पाहू शकता. शीख इन पंजाब, पंजाबमध्ये शिखांना. त्याच्यानंतर मद्रास म्हणजे नॉन ब्राह्मणिकल पक्ष, जे आत्ताच जस्टिस पार्टी म्हटलो, पी त्यागराज, त्याच्यानंतर TM नायर. हे नावं विसरू नका बरं का. असं समजू नका की सर काहीतरी एकदम इंटरेस्टिंग सांगताय, असं नाही आहे. हे एक तुम्हाला परीक्षा पेपर उघडून पहा मेन्सचे, याचं लक्षात. सो झटके खाल्लेला माणूस तुमच्यासमोर उभा आहे परीक्षेमध्ये. तर त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे की यामधला शब्द हा किती अर्थपूर्ण आहे आणि याला किती एक्झामच्या दृष्टीनं महत्त्व आहे ते मी तुम्हाला आता शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे माझा जीव तुटतो कधी कधी की यार हे पोरांनी व्यवस्थित कॅच करायला पाहिजे. हे जे आकांतानं शिकवतोय ना तुम्हाला, हे कशासाठी शिकवतोय, सो एवढा आकांत का करतोय जीवाचा, मला माहीत आहे. याच्यावरच प्रश्न पडणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. सो त्याच पद्धतीनं तुम्ही त्याला घेण्याचा काय करा, प्रयत्न करा. म्हणजे नॉन ब्राह्मणिकल इन मद्रास आणि मराठाज इन बॉम्बे, सेपरेट इलेक्टोरेट, वेगळे मतदारसंघ. तुमच्या माहितीस्तव 15 सीट्स निवडून आणल्या होत्या, 15 सीट्स. बॉम्बे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, बॉम्बेचं जे कायदा मंडळ आहे, सो 15 मराठ्यांचे काय दिसतात तिथं पुढारी पाहायला मिळतात. पूर्ण बॉम्बे प्रांतासाठी, कोल्हापूर प्रांतासाठी नाही, पूर्ण बॉम्बे प्रांतासाठी. येतं लक्षात. भास्करराव जाधवांचं ते क्रेडिट आहे आणि शाहू महाराजांचं ते क्रेडिट आहे. येतं लक्षामध्ये. सो इथपर्यंत तुमच्या गोष्ट लक्षात आलेली असणार. म्हणजे पुढे जाऊया आपण. त्यानंतर आता थोडंसं काय करूया, आपण ह्यांच्याबद्दल बोलूया. कोणाबद्दल? जस्टिस पार्टी. त्यांनी दख्खन भारतामध्ये काय केलं, कारण इथं आजचं जे आरक्षण आहे त्याच्याशी लिंक होणारा डायरेक्ट एक मुद्दा आहे. म्हणजे पहा, मुद्दा असा आहे, जसं म्हटलं मी की दिवसेंदिवस दख्खन भारतातली किंवा साऊथ इंडियामधली जी जस्टिस पार्टी आहे ती दिवसेंदिवस रॅडिकल होत चाललेली होती. तिची विचारसरणी अतिशय तीव्र होत चालली होती. नंतरच्या कालखंडात याच पार्टीचं नेतृत्व जे आहे ते पी रामस्वामी नायकर यांनी केलेलं आहे. येतं लक्षामध्ये. ज्यांना थंतई किंवा पेरियार म्हणायचे, पेरियार रामस्वामी नायकर यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी मगाशी म्हटलं ना की माझ्या हृदयात कधी कधी धस्स होत आहे किंवा माझ्या अंगावर काटा उभा राहतो की ही जर आयडिओलॉजी कंटिन्यू राहिली असती तर समाजाची काय अवस्था झाली असती. म्हणजे सत्यशोधकी चळवळ, त्यानंतर आलेली अतिशय रॅडिकल ती म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ, की ब्राह्मणच नको आहे आम्हाला सोसायटीमध्ये, आणि त्यानंतर त्याला मिटिगेट करण्यासाठी आलेली आंबेडकरी चळवळ. सो त्या आंबेडकरी चळवळीचे खूप उपकार आहे की ते ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, ब्राह्मणिझमच्या विरुद्ध होते. त्या चळवळीमध्ये कितीतरी ब्राह्मण नेतृत्व देखील राहिलेलं आहे. पण ही जी चळवळ होती भयंकर होती. मी तिथं तुम्हाला आता जास्त वेळ नाही मला प्रत्येक गोष्ट, कारण भरपूर बोलण्यासारखं आहे त्याच्याबद्दल. तर मी फक्त एवढं सांगतो तुम्हाला, रामस्वामी नायकर यांची विचारसरणी सांगतो. तुम्ही जर ह्याचं पुस्तक उघडलं, ग्रोअर अँड ग्रोअरचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलीच ओळ दिसते पहा, खालच्या जातीतील चळवळी नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये.
काही शब्द वादग्रस्त आहे त्याच्यामध्ये, खालच्या जातीतील चळवळीसारखे, किंवा ज्याला आपण म्हणतो की रिव्होल्युशनरी टेररिझम, क्रांतिकारक दहशतवाद. सो क्रांतिकारक थोडी दहशतवादी होते, हे शब्द आता काढून टाकलेले आहे त्यांनी पुस्तकामधून. तर त्यामध्ये त्या चॅप्टरच्या खाली एक तुम्हाला ओळ दिसते रेफरन्स बुकमध्ये, देअर आर सर्टन थिंग्स इन द वर्ल्ड, जे पी रामस्वामी नायकर यांनी म्हटलेलं आहे. देअर आर सर्टन थिंग्स इन द वर्ल्ड विच कॅन नॉट बी मेंडेड बट एंडेड, की या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यात तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही, त्या तुम्हाला संपवाव्याच लागतात. त्यापैकी एक म्हणजे पुढे जर कंटिन्यू, सो ब्राह्मणिकल हिंदुइझम इज वन ऑफ देम. म्हणजे त्यापैकी एक काय आहे की ब्राह्मणांनी डॉमिनेट केलेला हिंदुइझम संपूर्णच टाकायचा म्हणत होते. मग हे कोणत्या समाजाचे किंवा धर्माचे होते सर? त्यांनी धर्माला नवीन नाव दिलं होतं, म्हणजे आम्ही द्रविड आहोत, आम्ही हिंदू नाही आहोत. हिंदुत्व तर आमच्यावर लादण्यात आलेलं आहे, किंवा हिंदुइझम तर आमच्यावर लादण्यात आलेलं आहे. आम्ही द्रविडियन आहोत, आमची आयडेंटिटी वेगळी आहे, आमचं कल्चर वेगळं आहे, आमची लँग्वेज वेगळी आहे, आणि आम्ही कोणतीही हिंदू देवदेवता त्या ठिकाणी मानणार नाही. तो ते हिंदू देवदेवतांचा विटाळ करण्यासाठी त्यांना चपलानी बडवायचे. एवढी रॅडिकल विचारसरणी तुम्हाला रामस्वामी नायकर यांची पाहायला मिळते. यांची सत्ता जेव्हा मद्रास प्रांतामध्ये आली 1921ला, भरपूर सीट्स निवडून आणल्या. ब्राह्मणेतर पक्ष, ज्याला जस्टिस पार्टी हे नाव होतं पॉलिटिकल आयडिओलॉजिकल लँग्वेजेसमध्ये, तेव्हा भारतामध्ये भरपूर साऱ्या लोकांनी भरपूर सारे पक्ष स्थापन केले होते. फॉर एक्झाम्पल लोकमान्य टिळकांनी 1919च्या कायद्यानुसार निवडणुका होणार होत्या, मगाशीच म्हटलो. लोकमान्य टिळकांनी काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर तिकडं विठ्ठल रामजी शिंदे, ते पण दलितांचे कैवारी, त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर इकडं ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करून टाकला भास्करराव जाधवांनी, आणि साऊथ इंडियामध्ये जस्टिस पार्टी होती. त्या जस्टिस पार्टी जेव्हा 1921मध्ये सत्तेमध्ये आली, तेव्हा 1921ला सत्तेत आल्या म्हणजे मद्रास प्रांत दोन कारणासाठी फार फेमस झाला पूर्ण भारतामध्ये. एक म्हणजे जे आतापर्यंत कधीच झालं नाही, इव्हन पाश्चिमात्य जगतामध्ये पण घडलं नव्हतं, ते मद्रासनी करून दाखवलं. ते म्हणजे काय? स्त्रियांना मतदानाचे अधिकार दिले. तेव्हा युरोप आणि अमेरिकेमध्ये पण स्त्रियांना मतदानाचे अधिकार नव्हते. मद्रास प्रांत पहिला आहे, बॉम्बे प्रांत दुसरा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आरक्षण लागू केलं. सरकारी नोकऱ्या असू द्या, सगळ्या पद्धतीचं बरं का, सरकारी नोकऱ्या असू द्या, शैक्षणिक असू द्या, आरक्षण लागू केलं त्यांनी. त्याच्यासाठी वेगवेगळे त्यांनी काय केलेलं आहे, तेव्हा गव्हर्नमेंट, त्याला आपण असं म्हणू शकतो, त्याला जिओ म्हणायचे. म्हणजे येत्या लक्षामध्ये की ते गव्हर्नमेंट ऑर्डर ज्याला म्हणू शकतो, तो जिओ त्यांनी पास केला. त्या सरळ सांगितलं की 5 त्यांनी 12 सेगमेंट पाडले, त्यापैकी 5 जागा ह्या नॉन ब्राह्मण लोकांसाठी, हिंदूंसाठी काय असतील, आरक्षित असतील. 2 जागा ब्राह्मणांसाठी असतील 12 पैकी, त्यानंतर मुस्लिमांसाठी 2 जागा असतील, त्यानंतर अँग्लो इंडियनांसाठी 2 जागा, आणि शेड्यूल कास्टसाठी 1 जागा त्या ठिकाणी आरक्षित राहील. येत्या लक्षामध्ये. सो ही होती जस्टिस पार्टी. सो आपण त्याच्याबद्दल म्हणजे नंतरच्या कालखंडात ह्याच जस्टिस पार्टीमधून द्रविड कजगम, डीके ज्याला म्हणतो आपण, आणि ह्याच डीकेच्या नंतर शकले पडले, ज्याला आज आपण AIADMK आणि DMK म्हणतो. ऑल इंडिया, ते म्हणतो ना AIADMK, ऑल इंडिया अम्मा, किंवा आधी अण्णा म्हणायचे, आता अम्मा म्हणतात. म्हणजे नंतरच्या कालखंडात जयललितामुळे त्यांना नाव पडलेलं आहे. अम्मा, द्रविड मुनेत्र कझगम, DMK हे जस्टिस पार्टीमधून आलेलेच पक्ष आहे. तसं ह्या ब्राह्मणेतर चळवळीमधून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील जी पक्षबांधणी दिसते ना, मी आता नावं घेणार नाही पक्षाचे, कारण त्याला पॉलिटिकल रूप मिळू शकते. त्याच्यामुळे हे जे आजचे पक्ष उभे राहिले ना, हे याच आयडिओलॉजीवर उभे राहिलेले आहे. आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आयोगाने की खालीलपैकी हा पक्ष स्थापन झाला तो कोणत्या आयडिओलॉजीला धरून आहे, सत्यशोधकी, ब्राह्मणेतर, असे वेगवेगळे आयडिओलॉजीज दिलेले आहे. मेन्समध्ये विचारलेले प्रश्न आयोगाने हे. सो तुम्हाला सोपे प्रश्न येत नाही परीक्षेत, असं सखोल तुमचे जे पालेमुळे आहे ना, असे मजबूत पाहिजे, म्हणजे आयोगाला खंतच नाही आले पाहिजे ते. सो तुम्ही कुठं नाही खणण्याचा प्रयत्न करा, मजबूत असले पाहिजे ते. सो हे लिंक आहे एकमेकाला. सो आरक्षण असा टॉपिक आहे ज्यामुळे आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे बोलण्याची. आता हे सगळे यांच्याबद्दल बोललो, रामस्वामी नायकर असू द्या किंवा राजर्षी शाहू महाराज असू द्या, यांच्याबद्दल आपण बोलतोय. पण एकीकडं आणखी एक तलवार तयार होत होती. तलवार इन सेन्स ना असं म्हणतोय मी, पहा, म्हणजे मला ह्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला जर डिस्क्राईब करून सांगायचं झालं तर मधात एक मूवी आला होता पहा, KGF नावाचा. भरपूर यंगस्टर्स आहेत प्रिपेअर करणारे तुमच्या माझ्यासारखे, त्यांनी तो मूवी पाहिला असेल. म्हणजे यश नावाचा साऊथ इंडियन सुपरस्टार आहे, त्यांनी त्याच्यामध्ये हिरोची किंवा ॲक्टरची भूमिका पार पाडलेली आहे. त्याच्यात तो डायलॉग मारतो, बचपन में ही मैं मुंबई में आया था, आते ही भट्टी में झोंक दिया, सो जो भी आया मुझे मारता रहा, पिघलाता रहा, मारता रहा, पिघलाता रहा, लेकिन उनको क्या पता था कि जो भट्टी में डाला गया वो लोहा था, और जिसे वो मार रहे थे सो वो खंजीर था, और खंजीर हमेशा काटता है. सो त्या पद्धतीनं
की एकीकडे तुम्हाला आणखी एक अशी पर्सनॅलिटी दिसते ज्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना परिस्थितीचे लहानपणापासून चटके, आता तेवढा वेळ नाही आहे बोलण्यासाठी, पण ते जे चटके आहे त्यांना माहीत नव्हतं की ह्या चटक्यांमुळे आपण जे घडवत होतो हा खंजीर विंजीर नाही, मोठी तलवार होती म्हणजे. सो ती तलवार त्या ठिकाणी सोसायटीमध्ये घडत होती. सो ते आणि आरक्षण एकमेकाशी इंटरलिंक आहे, आपण त्याच्याबद्दल पण चर्चा करू. सो 1917ला बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जे शिक्षण आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटी असू द्या किंवा नंतर लंडन युनिव्हर्सिटी असू द्या किंवा नंतर तिकडं बॉन युनिव्हर्सिटी असू द्या, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर ॲक्च्युली शिक्षण त्यांना अर्धवट सोडावं लागलं. म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी PhD पण कंप्लीट केली, MA पण कंप्लीट केले, परंतु त्यांचे प्रबंध अर्धवट राहिले. कारण त्यांना जी 1914ला मिळालेली जी शिष्यवृत्ती होती, दर महिन्याला ₹11.5 पाऊंड म्हणावं लागेल आपल्याला, बडोद्याच्या गायकवाडांनी दिली होती आणि ती फक्त 3 वर्षासाठी होती. आणि 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही फॉरेनमधून शिकून याल, 10 वर्ष तुम्हाला बडोद्याच्या गायकवाडाकडे क्लास 1ची नोकरी किंवा तिथं नोकरी चाकरी करावी लागणार म्हणजे. सो यांनी त्यांना तिथं पाठवण्यात आलेलं आहे बाबासाहेबांनी तिथलं शिक्षण शेवटी म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी तिथं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. तिथून त्यांनी त्यांचं पॉलिटिकल सायन्समध्ये MA कंप्लीट केलं. MA कंप्लीट केल्यानंतर त्यांनी PhD कंप्लीट केली. त्यानंतर लगेच ते कुठं आलेले आहे, लंडनमध्ये. तिथं त्यांनी DSc आणि MSc करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर बारेट लॉ ज्याला म्हणतो आपण, तिथं पण त्यांनी हे टाकलेलं आहे. त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो वकिलीसाठी पण त्यांनी दाखला टाकलेला आहे. पण अर्धवट शिक्षण सोडून त्यांना काय करावं लागलं, 1917ला भारतात यावं लागलं. आता हा माणूस शिकून तापून सुलखून आलेला होता. हळूहळू त्यांनी काय करायला सुरुवात केलेली आहे, आता राजकारणामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण भरपूर लोक राजकारणाकडं निगेटिव्हली पाहतात. पण मला जर विचारलं तर मी राजकारणाकडे नेहमी जेव्हा पाहतो तेव्हा मला गांधीजी म्हणा, बाबासाहेब म्हणा किंवा भगतसिंग म्हणा, ह्या लोकांची मला आठवण येते. आणि कन्स्ट्रक्टिव्हली जर असे लोक भारताला आजही मिळाले, शाहू महाराजांसारखे, भास्करराव जाधवांसारखे, तर समाजाचं खूप भलं तुम्ही करू शकता त्या राजकारणाच्या माध्यमातून. सो बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती. आणि भारताचे सर्कमस्टन्सेस तर बाबासाहेबांपेक्षा कोणाला जास्त तत्कालीन समाजामध्ये तर माहीत नव्हते. भारताची सिच्युएशन अशी होती, पहिलं महायुद्ध चालू होतं, ते संपत आलेलं होतं. इकडं काँग्रेस प्रबळ होत चाललेली होती, मुस्लिम लीग प्रबळ होत चाललेली होती, होमरूल लीग एकदम जोरावर होती. आणि त्याच ड्युरेशनमध्ये भारतामध्ये बाबासाहेब आले. बाबासाहेबांनी सर्वात पहिल्यांदा त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे 1919मध्ये ते केलं साऊथ बरो कमिटीसमोर. साऊथ बरो ही एक मतदान समिती होती की बाबा मतदानाचे अधिकार कोणाकोणाला असायला पाहिजे आणि कोणी निवडणुकांमध्ये उभा राहायला पाहिजे. सो याच्यासाठी ती कमिटी बसलेली होती. कारण मॉन्टेग्यूनं घोषणा केली होती की भारताला आम्ही सुधारणा देणार, भारताला आम्ही स्वयंशासन देणार, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन देणार. 1919चा कायदा येणार होता. सो त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी 1919च्या कायद्यात तरतूद व्हावी. कारण बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती की 1909मध्ये राजकारणाचा भाग म्हणा, भारतीयांमध्ये फूट पाडण्याच्या कारणास्तव म्हणा, कारण काहीही असू शकतात, पण मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ मिळाले होते. त्यामुळे मुस्लिम त्यांचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करून, त्यांचे प्रश्न मांडून त्यांच्या कम्युनिटीचा विकास काय करू शकत होते, चांगल्या पद्धतीनं. सो अशाच काहीशा वेगळ्या मतदारसंघाची कोणाला अपेक्षा होती, डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षा होती. वेगळे मतदारसंघ म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार विद्यार्थी मित्रांनो, की हा तुमचा मतदारसंघ आहे. वेगळा मतदारसंघ म्हणजे काय, आता आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक असतात. म्हणजे येतं लक्षामध्ये, समजा हे जे ब्ल्यू दिसते आहे तुम्हाला, हे मुस्लिम कम्युनिटीचे आहे आणि हे हिंदू कम्युनिटी समजा. आणि हा मुस्लिमांसाठी, आपण असं म्हटलं की हा मुस्लिमांसाठी काय आहे, वेगळा मतदारसंघ आहे. तर वेगळा मतदारसंघ म्हणजे ह्या मतदारसंघात जरी सर्व जाती जमातीचे धर्माचे लोक राहत असले तरी वोटिंगचा पॉवर कोणाला असणार, अशाच लोकांना असणार वोटिंगचा पॉवर जे कोण आहेत त्या ठिकाणी मुस्लिम आहे. मग मुस्लिमच जर मुस्लिमांना निवडून देत आहे तर तो कल्याण पण कोणाचं करेल, फोकस देऊन मुस्लिमांचं करेल. कारण त्याचा वोटिंग बँक ही नाहीच आहे. वोटिंग बँक कोण आहे, हा सेगमेंट आहे. येतं लक्षात. सो मग असेच मतदारसंघ कोणाला पाहिजे होते, बाबासाहेबांना दलितांसाठी. येतं लक्षात. तेव्हा दलित हा शब्द नव्हता, जो अस्पृश्य वर्ग आहे त्याला मनात जे येईल तो शब्द वापरायचे. कोणी त्यांना सप्रेस म्हणायचे, कोणी त्यांना डिप्रेस म्हणायचे, कोणी त्यांना ऑपरेस म्हणायचे, कोणी त्यांना दलित म्हणायचे, कोणी त्यांना अस्पृश्य म्हणायचे, कोणी हरिजन म्हणायचं. जे मनात येईल तो शब्द बोलला जायचा. फक्त माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याची क्षमता त्यावेळेस लोक गमावून बसलेले होते. असा आपला समाज होता. सो आपण त्यांच्यासाठी एक सॉफ्टली शब्द वापरू की अस्पृश्य कम्युनिटी जी आहे किंवा दलित वर्ग जे आहे, सो त्या दलित वर्गासाठी वेगळे मतदारसंघ बाबासाहेबांना असे अपेक्षित होते. कशामुळे अपेक्षित होते की दलित व्यक्तीला जर फक्त दलित व्यक्तीने निवडून दिलं तर तो दलितांचा त्या ठिकाणी काय करेल, कल्याण करेल.
आणि दलितांना जर दलितांचं कल्याण करायचं आहे तर त्यांच्यामधलाच एक त्यांचा काय असला पाहिजे, रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे. म्हणून अशा वेगळ्या मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांनी साऊथ बरो कमिशन समोर केली. पण तेव्हा बाबासाहेबांचा तेवढा दरारा किंवा दबदबा नव्हता कदाचित, कारण नुकताच काय झालेला आहे, यंग आणि डायनॅमिक शिकून नुकताच काय झालेलं आहे, फॉरेनमधून आलेलं पोरगा आहे, रिप्रेझेंट करताय, फक्त हुशार व्यक्तिमत्व आहे एवढंच. आणि त्यातल्या त्यात असं होतं की विठ्ठल रामजी शिंदे यांनी नेमकं त्याच कमिशन समोर ह्या गोष्टीचा विरोध केला. हे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी मान्य होऊ शकली नाही. येते लक्षात की दलितांना वेगळे मतदारसंघ मिळाले नाही त्या कालखंडामध्ये. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असणार. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, हे वेगळे मतदारसंघ का सांगतोय, हे एक प्रकारचं राजकीय काय आहे, आरक्षणच आहे बरं का. पुढे जाऊया आपण. आता त्यानंतर म्हणजे बाबासाहेब त्यानंतर थांबले नाही. नंतरच्या कालखंडामध्ये असं झालं की 1920ला तुम्हाला माणगाव परिषद माहीत असणार. म्हणजे माणगाव हे कागल परगण्यात येणारं काय एक छोटंसं गाव आहे. तिथं दक्षिण भारतीयांची अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बनवलं. ऑलरेडी बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची मुलाखत झालेली होती, कारण 31 जानेवारी 1920ला बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलेलं होतं. ते कोणाच्या फंडिंगवर सुरू केलं होतं, राजर्षी शाहू महाराजांच्या. ऑलरेडी राजर्षी शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट दत्तोबा पवार यांनी घडवून आणलेली होती. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे चांगले परिचयाचे झाले होते शाहू महाराजांना. सो याच आधारावर जेव्हा 2-3 महिन्यांनी एप्रिल महिन्यामध्ये वगैरे 21-22 मार्च या दिवशी जेव्हा ती परिषद झाली, माणगाव परिषद, त्या परिषदेचे अध्यक्षपद त्या ठिकाणी बाबासाहेबांना सोपवण्यात आलं. आणि तिथं शाहू महाराजांनी सांगितलं, म्हणजे एक नेत्यांनी आपली जी नेतृत्वाची धुरा आहे ती दुसऱ्या माणसाकडे दिली, की येत्या कालखंडामध्ये भविष्यामध्ये अग्रणी नेत्यांमध्ये ह्या माणसाचं नाव गणलं जाईल म्हणे. तुम्ही इथून पुढे बाबासाहेबांच्या विचारावर चाला म्हणे. तुमचं जे नेतृत्व आहे ते बाबासाहेब सांभाळतील म्हणे. सो अशा प्रकारे बाबासाहेबांना रिकॉग्नायझेशन मिळालं. बाबासाहेब त्याच्यानंतर थांबले नाही. 1924मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा, बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र, असं करत करत नंतर महाड सत्याग्रह आहे. महाड सत्याग्रहानंतरच्या कालखंडामध्ये तुमचं मनुस्मृतीचं दहन आहे. सो ह्या सगळ्या म्हणजे बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या कार्यामुळं त्यांना दलितांचे नेते म्हणून काय मिळालेलं होतं, एक चांगलं रिकॉग्नायझेशन मिळालं, जे 1919मध्ये नव्हतं. बरोबर. आता इथून पुढचे जे सर्कमस्टन्सेस आहेत ते हळूहळू चेंज होत आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला साऊथ बरो कमिशनबद्दल बोललो, तसंच मी आता तुमच्याशी याच्या बाबतीत बोलणार आहे, ते म्हणजे सायमन कमिशन. 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी म्हणून भारतामध्ये काही 1-2 वर्ष आधीच 1927मध्येच काय झालेलं आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, सर जॉन सायमन त्याचे काय राहिलेले आहे, अध्यक्ष राहिलेले आहे. मग हे जे सायमन होते त्या नावावरून त्यांना सायमन कमिशन नाव पडलेलं आहे. ते कमिशन जेव्हा भारतात येणार आहे तर त्यांनी सांगितलं की 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करणे, आणि एक महत्त्वाचा शब्द त्यासाठी वापरलेला आहे तो म्हणजे भारताला कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म देणे. ज्या गोष्टीसाठी हा माणूस घडलेला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गोष्टीसाठी घडले होते तीच गोष्ट देण्यासाठी भारतात येणार होतं सायमन कमिशन. बाबासाहेबांना ही अपॉर्च्युनिटी वाटली, कारण पूर्ण भारतामध्ये लक्षात ठेवा सायमन गो बॅकचे नारे लागत होते. तेव्हा भारतामध्ये अशी एकमेव पर्सनॅलिटी होती जी म्हणत होती वेलकम सायमन. ते म्हणजे कोण होते, डॉक्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेब जेव्हा हे सायमन कमिशन मुंबईमध्ये आलं तेव्हा बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर पण म्हणजे हे केलेलं आहे. ती जी सायमन कमिशन समोर दिलेली साक्ष आहे ती इन डिटेल त्या ठिकाणी तुमच्या ह्याच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. स्पेक्ट्रमचे जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण साक्ष दिलेली आहे बाबासाहेब काय काय बोलले. तर त्यातले काही शब्द सांगतो तुम्हाला. तर शब्द असे होते त्याच्यामध्ये की दलितांना तुम्ही काय करा, वेगळ्या मतदारसंघाची तरतूद करा, तरच यांचं काय होऊ शकते, त्या ठिकाणी कल्याण होऊ शकते. भारतामध्ये यांची परिस्थिती जी आहे ती अतिशय दयनीय आहे. त्यांनी शब्द जे वापरले ते जेव्हा तुम्ही रायटिंग करता UPSCची मेन्सची तेव्हा हे शब्द फार लागतात. म्हणजे हे शब्द जे आहे म्हणजे ते पॉलिटिकली काय आहेत त्या ठिकाणी, म्हणजे पॉलिटिकली त्या ठिकाणी ते डिसेबल आहेत. येत्या लक्षामध्ये. त्यानंतर जर सोशली म्हटलं आपण तर सोशली बॅकवर्ड म्हटलेलं आहे त्यांनी, की सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे काय झालेले आहे, मागास झालेले आहे. असे वेगवेगळे हेवी शब्द त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी वापरले आणि दलितांना रिप्रेझेंट केलं. म्हणजे आणि रिप्रेझेंट केल्यानंतर अपेक्षा अशी होती बाबासाहेबांना की सायमन कमिशन आपली ही जी मागणी आहे ती मान्य करेल. म्हणजे पण सायमन कमिशननं पण केराची टोपली दाखवली बाबासाहेबांच्या मागण्यांना. आणि बाबासाहेबांना जेव्हा म्हटलं की तुम्हाला वेगळे मतदारसंघ आम्ही देतो, वेगळे मतदारसंघ आम्ही तुम्हाला देतो, परंतु जो तुमचा दलित कॅन्डिडेट राहील किंवा अस्पृश्य नागरिक व्यक्ती राहील जो रिप्रेझेंट करणार दलितांना तो गव्हर्नर निवडणार. बाबासाहेबांना ह्या गोष्टीचा खूप राग आला होता. तेव्हा बाबासाहेब म्हटले होते की दलितांना तुम्ही वेगळे मतदारसंघ द्या,
का दलितांना वेगळे मतदारसंघ द्या? कारण तुम्ही तशी फॉरेनमधून आलेले आहे, शब्द पहा, तशी तुम्ही फॉरेनमधून आलेले आहे, आज नाही उद्या तुम्ही देश सोडून जाणार आहे. बघा बरं का, ब्रिटिशांच्या दरबारात, ब्रिटिशांच्या नाकावर टिचून की तुम्ही बाहेरून आलेले आहात, आज नाही उद्या सोडून तुम्ही, आज नाही उद्या देश सोडून तुम्ही निघून जाल. जेव्हा देश सोडून निघून जाल, जी 2000-3000 वर्षापासून चालत आलेली गुलामगिरी आहे ती कंटिन्यू राहू शकते त्या ठिकाणी. सो तीच परिस्थिती काय होईल, कंटिन्यू, जर तुम्ही आता याच्यामध्ये चेंजेस केले नाही आणि याचे जबाबदार तुम्ही राहाल सर्वस्वी. सो हे शब्द आहेत बाबासाहेबांचे, जे सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी मांडलेले आहेत त्या कालखंडात. सायमन कमिशनकडून बाबासाहेबांना न्याय मिळाला नाही, पण सायमन कमिशन फेल गेलं म्हणून की काय, पुढं लंडनमध्ये गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या, ज्याचा उद्देश काय होता, परत एकदा भारतीयांना संविधानात्मक सुधारणा. तिकडं काँग्रेसनी बहिष्कार घातला, कारण त्यांना सविनय कायदेभंग सुरू करायचं होतं. गांधीजींनी त्यावर बहिष्कार घातला, कारण गांधीजींना काय करायचं होतं, सविनय कायदेभंग सुरुवात करायची होती. परंतु बाबासाहेबांना ही परत एक अपॉर्च्युनिटी वाटली. बॉम्बे काउन्सिलतर्फे किंवा बॉम्बे कायदे मंडळातर्फे श्रीनिवासन, मद्रास कायदे मंडळातर्फे श्रीनिवासन आणि इकडं बाबासाहेब आंबेडकर. सो ह्या दोघांना काय झालेलं आहे, त्या ठिकाणी दलितांचे उमेदवार किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कुठं पाठवण्यात आलेलं आहे, लंडनमध्ये. सो लंडनमध्ये बाबासाहेबांनी सेम मागणी केलेली आहे 1930 मध्ये. मग त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली, ज्यामध्ये गांधीजी सहभागी झाले. सविनय कायदेभंग गांधीजींनी मागं घेतला गांधी अरविंद करारामुळं आणि ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. तिथं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये खडाजंगी झाली. खडाजंगी कशा पद्धतीनं झाली की गांधीजी म्हणजे ऑलरेडी गांधीजी आणि बाबासाहेब एकमेकांना भेटलेले होते, 1930लाच भेटलेले होते. त्याच्यामध्ये ते लक्षात आलं की बाबा ह्या प्रकरणाची धग खूप जास्त आहे, गांधीजीच्या ऑलरेडी लक्षात आलं होतं. गांधीजी तिथं कशासाठी गेले होते की आम्हाला स्वराज्य पाहिजे आहे बाबा, आम्हाला वसाहती अंतर्गत का होईना तुम्ही स्वातंत्र्य लवकरात लवकर बहाल करा, ही मागणी तिथं घेऊन गेले होते. आणि त्यांना अशी अपेक्षा होती की ब्रिटिश याच्यावर चर्चा करतील, पण घडलं दुसरंच, म्हणजे तिथं त्यांना बाबासाहेबांसोबत डिबेट करावी लागली. परंतु त्याच्यामध्ये असं आहे की गांधीजी बाबासाहेबांसोबत, म्हणजे ही जी गोष्ट आहे आजही खंत, ही म्हणजे इतिहासातली ही जी खंत आहे ती आजही जाणवते, म्हणजे की डायरेक्ट बाबासाहेबांना म्हटले की तुम्ही दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहात. गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्ही दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहात, तुम्ही सरकारतर्फे दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवण्यात आलेले आहे, दलितांचा खरा रिप्रेझेंटेटिव्ह मी आहे म्हणे. ऑलरेडी डिबेट झालेली आहे बरं का दोघांमध्ये. 1930 मध्येच बाबासाहेब म्हटले होते की तुम्ही दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहात, काँग्रेस दलितांचं प्रतिनिधित्व करत नाही, तुम्ही फक्त दलित अस्पृश्यता निवारण. गांधीजींचं म्हणणं होतं की मी दलितांसाठी, तुम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून दलितांसाठी कार्य करतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये मी दलितांसाठी 20 लाख रुपये खर्च केले वगैरे वगैरे. काँग्रेसमध्ये मी ते दलितांच्या निवारणासाठी किंवा अस्पृश्यता निवारणासाठी ठराव पण पास करायला लावला 1917 मध्ये. सो तो विरा शिंदेमुळे पास झालेला होता, म्हणजे पण तो वरवर होता फक्त. मग हे असे मुद्दे मांडत होते गांधीजी. बाबासाहेबांचं म्हणणं होतं हे सगळं तुमचं ढोंग आहे. ढोंग कशामुळे तुमचं हे सगळं, कारण तुम्हाला जर मनापासून वाटते की अस्पृश्यतेचं निवारण झालं पाहिजे, दलित त्या ठिकाणी दलित म्हणजे अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं पाहिजे, तर तुम्ही ही पहिली अट टाकायला पाहिजे होती. काँग्रेसमध्ये जो व्यक्ती सहभाग घेतो किंवा काँग्रेसमध्ये जो व्यक्ती पार्टिसिपेट होतो त्याच्यासाठी तुम्ही ही अट टाकायला पाहिजे होती की बाबा अस्पृश्यता मी इथून पुढे मानणार नाही. तुम्ही काय टाकलेली आहे, खादीचा वापर करेल. तुम्ही अस्पृश्यता निवारणाची अट टाकायला पाहिजे होती. दुसरी अट टाकायला पाहिजे होती की जो कोणता काउन्सिलचा मेंबर आहे काँग्रेसतर्फे आलेला, तो त्या ठिकाणी अस्पृश्यता पाळणार नाही, एक अस्पृश्य व्यक्तीला दत्तक घेईल आणि जो मंदिरामध्ये अस्पृश्यांना येण्या वाचून काय करतो त्या ठिकाणी रोखल्या जाते, त्या गोष्टीला जे सपोर्ट करतात त्यांना काँग्रेस पक्षामधून काढण्यात येईल. या अटी तुम्ही का टाकल्या नाहीत? माझी कुठली मातृभूमीच नाही आहे, हा शब्द बाबासाहेबांनी गांधीजींसमोर वापरला होता. म्हणजे तिथंच दोघांमध्ये काय झालेले होते, कॉन्फ्लिक्ट झालेले होते. आणि जेव्हा लंडनमध्ये गांधीजी आले, सगळ्यांसमोर म्हटले बाबासाहेबांना यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह. बाबासाहेबांचं म्हणजे त्यावेळेस प्रचंड राग बाबासाहेबांना आलेला होता. त्यातल्या त्यात नंतर असं लक्षात आलं की बाबासाहेब दलितांना वेगळे मतदारसंघ मागतायत, कारण बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या दलित उमेदवारांना तुम्ही हरिजन फिरिजन बोलवायचं नाही. म्हणायचं तर त्यांना प्रोटेस्टंट म्हणा, जसं मार्टिन ल्युथर किंग त्यांचा प्रोटेस्टंट पंथ ज्यांनी ख्रिश्चनिटीला धक्का दिला, तसा माझ्या उमेदवारांना तुम्ही म्हणायचं तर मग प्रोटेस्टंट म्हणा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की म्हणजे बाब याच्यामध्ये अशी आहे की जर समजा इन केस तुम्ही जर तुम्हाला मनापासून वाटते आहे की बाबा तुम्ही दलितांसाठी कार्य केलेलं आहे किंवा दलितांच्या म्हणजे हा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा आहे वेगळ्या मतदारसंघाचा, याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे. सो हे बाबासाहेबांचं एक्सपेक्टेशन होतं. पण गांधीजींनी काय केलं, बाबासाहेबांसोबत ट्रेचरी केली. ट्रेचरी अशी केली की जेव्हा गांधीजींच्या लक्षात आलं की मुद्दा चिघळत चाललाय, तर तिथं आल्यानंतर गांधीजींचा स्टन्स हा होता की मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ देऊ नका, पण नंतर म्हणणं होतं की मुस्लिमांच्या वेगळ्या मतदारसंघाला मी पाठिंबा देतो.
मुस्लिमांनी काय करा, दलितांचे जे वेगळे मतदारसंघ बाबासाहेब मागतात ते हाणून पाडा, मी तुमच्या मतदारसंघाला वेगळ्या मान्यता द्यायला तयार आहे. म्हणजे मुस्लिम कम्युनिटीसोबत बाबासाहेब म्हणजे गांधीजींनी बाबासाहेबांच्या विरुद्ध सेकंड गोलमेज परिषदेमध्ये एकंदरीत कॉन्स्पायरसी केली. त्याच्यामुळं बाबासाहेबांना ह्या गोष्टीचा काय आलेला आहे, प्रचंड राग आलेला आहे. नंतर तिसरी गोलमेज परिषद झाली आणि त्याचा रिझल्ट काय आलेला आहे, 3 गोलमेज परिषदेनंतर रॅम्से मॅकडोनाल्ड याचा अवॉर्ड, ज्याला कम्युनल अवॉर्ड म्हणतात, ज्याच्यामध्ये दलितांना वेगळे मतदारसंघ देण्यात आले. एवढंच नाही तर मराठ्यांना पण वेगळे मतदारसंघ देण्यात आले. कारण मराठ्यांचं रिप्रेझेंटेशन परत एकदा कोण करत होते, भास्करराव जाधव करत होते, किंवा ब्राह्मणेतर पक्ष म्हणतो याचं रिप्रेझेंटेशन कोण करत होते, भास्करराव जाधव. म्हणून मराठ्यांनाही वेगळे मतदारसंघ, दलितांनाही वेगळे मतदारसंघ. त्यावेळेस बाबासाहेबांचं म्हणणं होतं की दलितांना तुम्ही ट्रीट करत असताना एक मायनॉरिटी म्हणून ट्रीट करा, हिंदू म्हणून नका ट्रीट करू. आणि गांधीजींना भीती वाटायला लागली की ज्या पद्धतीनं आधी ब्रिटिशांनी मुस्लिम आणि हिंदूंमध्ये फूट पाडली, 1919च्या कायद्यामध्ये शिखांना, ख्रिश्चनांना, अँग्लो इंडियनांना, युरोपियनना वेगळे मतदारसंघ देऊन यांच्यामध्ये फूट पाडली. आता ते काय करतायत, हिंदू धर्मामध्ये घुसून अस्पृश्यांमध्ये आणि स्पृश्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. मग गांधीजी काय झाले, त्या ठिकाणी हतबल झाले म्हणजे. आणि ते खरंच 1932 मध्ये 16 ऑगस्टला जेव्हा रॅम्से मॅकडोनाल्डने त्यांचा जातीय निवाडा घोषित केला, त्या जातीय निवाड्यांमध्ये मराठ्यांना वेगळे मतदारसंघ होते आणि दलितांना. सो बाबासाहेबांनी हे जे दलितांना वेगळे मतदारसंघ मागवलेलं आहे किंवा जे यश मिळालंय ते कदाचित गांधीजीला पाहवलं गेलं नाही. म्हणून गांधीजींनी काय केलेलं आहे, येरवाडा तुरुंगामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आणि त्यातूनच जन्माला आला पुणे करार, जो आजच्या आरक्षणाशी काय आहे, थेट संबंधित आहे. म्हणजे सो तो असा संबंधित आहे की या उपोषणामध्ये त्यांचं एक म्हणणं होतं की बाबासाहेबांनी वेगळे मतदारसंघाची मागणी काय करा, मागं घ्या. तोपर्यंत मी काय करणार नाही, त्या ठिकाणी उपोषण थांबवणार नाही. आपण एक इमेज पाहू त्याची. सो हे गोलमेज परिषदेचं चित्र आहे. असं म्हणतात की गोलमेज परिषद अशी डिझाईन करण्यात आलेली होती की एका साईडनं काय होतं की इथं बाबासाहेबांना बसवण्यात आलं, येत्या लक्षामध्ये, आणि इथं गांधीजींना बसवण्यात आलं. इथं मदन मोहन मालवीय पण आहेत. सो यांना काय करता आलं पाहिजे, एकमेकांसोबत कॉन्फ्लिक्ट करता आलं पाहिजे, जेणेकरून ब्रिटिशांना काय साध्य करता आलं पाहिजे की भारतीय लोकांमध्येच भांडणं लावून द्यायचे, म्हणजे वेगवेगळ्या जातीय कारणासाठी. सो तो उद्देश साध्य व्हावा म्हणून त्याची अरेंजमेंट तशी केलेली होती. म्हणजे ही आहे तुमची गोलमेज परिषद. याचा मेज गोल होता म्हणून त्याला गोलमेज म्हणतात. मेज म्हणजे टेबल. सो ही आहे तुमची गोलमेज परिषद. पुढे जाऊया आपण. आता पुणे करार. पुणे करार काय होता विद्यार्थी मित्रांनो, की बाबासाहेबांनी ह्या मतदारसंघाची वेगळ्या मागणी मागं घ्यावी. गांधीजीचं म्हणणं होतं की याच्यामुळं काय होईल, हिंदू समाजामध्ये फूट पडल. जसं तिकडं त्यांनी शब्द दिलेला आहे घेटो. घेटो म्हणजे काय, की ज्याप्रमाणे हिटलरनी ज्यू लोकांचे घेटो पाडले होते आणि त्यांना 1 बाय 1 ठार केलेला आहे, ज्यू लोकांचे घेटो पाडले, तसे आतापर्यंत जे महारवाडे असायचे ते गावाच्या बाहेर राहायचे. गांधीजींचं म्हणणं काय होतं की महारवाडे हे सहसा गावाच्या बाहेर असायचे, आता गावाच्या गावं महारांचे तयार होतील वेगळे मतदारसंघ आले तर. कारण शहराच्या शहरं महारांचे तयार होतील. का, कारण अशी कम्युनिटी किंवा असा मतदारसंघ जिथले रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे वेगळा मतदारसंघ म्हणजे उभा राहणारा व्यक्ती दलित असणार आणि त्याला वोटिंग करणारे पण दलित असणार. सो असं जर घडलं तर त्या ठिकाणी हे बाकीच्या लोकांच्या मनामध्ये दलितांबद्दल चीड निर्माण होईल, हे लोक तिथून बाहेर पडतील. आणि हे सगळं तुम्ही कशासाठी करताय बाबासाहेब, इक्वॅलिटी. आणि हे याच्यामुळे इक्वॅलिटी येईल का, उडेल, डिस्पॅरिटी वाढेल, असं कोणाचं म्हणणं होतं, गांधीजींचं. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की वेगळ्या मतदारसंघाशिवाय पर्यायच नाही आहे. मग शेवटी बाबासाहेबांवर असं म्हणतात गांधीजी अहिंसक होते, परंतु लक्षात ठेवा अहिंसक म्हणजे काय हो, कापाकापी करणे, दगड मारणे, जाळून टाकणे, याला हिंसा म्हणतो आपण. परंतु लक्षात ठेवा गांधीजी सर्वात मोठे मानसिक हिंसक होते बरं का. म्हणजे गांधीजीकडे असं एक शस्त्र होतं जे अच्छांना हरवण्यात, डिफीट करण्यात. आणि मनावर लागलेले घाव कधीच मिटत नाही. शरीरावर लागलेले घाव मिटतात काळाच्या ओघामध्ये, डागही मिटून जातात त्याचे, पण मनावर लागलेले घाव कधीच मिटत नाही. मानसिक खच्चीकरणाचे वेगवेगळे वेपन्स गांधीजीकडे होते. त्यापैकी सर्वात मोठं वेपन होतं ते म्हणजे उपोषण. जीवनात फक्त दुसऱ्यांदा गांधीजींनी उपोषणाचा वापर केलाय, तो कोणाच्या विरोधात, बाबासाहेबांच्या वेगळ्या मतदारसंघाच्या विरोधात. शेवटी गांधीजीची तब्येत दिवसेंदिवस डिग्रेड व्हायला लागली. पुण्याच्या येरवाडा तुरुंगात होते गांधीजी, तिथंच त्यांनी उपोषण सुरू केलं. शेवटी बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं, माघार घेतली. शेवटी त्यांना ते पाहवल्या गेलं नाही की एक व्यक्ती, म्हणजे ते त्यांना म्हटले देखील आहे गांधीजीला की तुम्ही एवढ्या छोट्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही नाही करायला पाहिजे असा उपोषण वगैरे. सो तुमची देशाला गरज आहे त्या ठिकाणी. आणि बाबासाहेबांनी 2 पावलं मागे घेतले आणि गांधीजीचं जे म्हणणं होतं ते त्या ठिकाणी मान्य केलं. असं म्हणतात की बाबासाहेबांनी हे कॉम्प्रोमाइज करणं ही इतिहासातली एक खूप मोठी चुकी होती, म्हणजे
असं म्हणतात. का म्हणतात असं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. त्याची धग आजही जाणवते आहे, म्हणजे की ते जे कॉम्प्रोमाइज आहे ते नंतरच्या कालखंडात फार महागात पडलेलं आहे. ते बाबासाहेबांना रिअलाईज झालं. त्याच्यानंतर आयुष्यभर बाबासाहेब म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत बाबासाहेब एकाच गोष्टीबद्दल बोलत राहिले की मी त्या पुणे करारामध्ये माघार नव्हती घ्यायला पाहिजे, पण माणसाने उपोषण केल्यामुळे मला माघार घ्यावं लागली. आणि त्यामुळं नंतर मात्र बाबासाहेबांच्या मनामध्ये गांधीजीबद्दल कायमच चीड निर्माण झाली. येते लक्षात. बाबासाहेबांनी पुणे करार केला, पण नंतर बाबासाहेबांनी 1935 नंतर जेव्हा पुणे करारावर बाबासाहेबांना क्वेश्चन विचारले त्यांनी आलोचनाच केलेली आहे. कशाची? पुणे कराराची. त्याचं रिझन असं होतं की वेगळ्या मतदारसंघाऐवजी राखीव, दलितांसाठी राखीव मतदारसंघ, 18% जागा केंद्रीय कायदेमंडळात. केंद्रीय कायदेमंडळात किती जागा राखीव राहतील? म्हणे राखीव. राखीव म्हणजे काय? सो उभा राहणारा दलित असेल, उभा राहणारा उमेदवार काय असणार विद्यार्थी मित्रांनो? दलित कॅन्डिडेट असणार. उभा राहणारा काय असणार त्या ठिकाणी? दलित कॅन्डिडेट असणार. पण त्याला वोटिंग काय करणार? सगळेच लोक करणार. सगळेच लोक काय करणार? त्याला वोटिंग करणार. सो याला काय म्हणतात? राखीव मतदारसंघ. आताचे जे मतदारसंघ आहेत ते राखीव मतदारसंघ आहेत. हे वेगळे मतदारसंघ नाही, याला राखीव म्हणतात. जेव्हा त्याच्यामध्ये सगळेच जण वोटिंग करतात. गांधीजीचं म्हणणं होतं राखीव मतदारसंघ घ्या बाबासाहेब तुम्ही. ॲक्च्युली यांच्यामध्ये ऑलरेडी ही गोष्ट झाली होती बरं का, की आम्हाला राखीव मतदार बाबासाहेब मानले पण होते. म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब मान्य झाले होते. गांधीजीने जेव्हा म्हटलं ना की राखीव मतदार, म्हणजे बाबासाहेब म्हणे जाऊ द्या वेगळे मतदारसंघ द्यायची गांधीजी तुमची इच्छा नाही ना, मी राखीव मतदारसंघ घेतो, हे बाबासाहेब म्हटलेले आहे. रिझर्व्ड सीट मी घ्यायला तयार आहे, राखीव मतदारसंघ घ्यायला तयार आहे. पण गांधीजी त्यावेळेस ह्या ॲटिट्यूडमध्ये होते की तुम्ही रिप्रेझेंटेटिव्हच नाही आहे दलितांचे. डायरेक्ट त्यांना आरोगंटली बोलले, म्हणजे बाबासाहेबांना तुम्ही रिप्रेझेंटेटिव्हच नाही, तुम्हाला सरकारने इथं पाठवलेलं आहे, तुम्ही सरकारचे हस्तक आहात, हे गांधीजीचे वर्ड होते. त्यामुळं बाबासाहेबांना काय झालेलं आहे? ह्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला आहे. प्रॉब्लेम हा नव्हता की गांधीजी जेवढं काम करायला पाहिजे दलितांसाठी, सो प्रॉब्लेम हा नाही की गांधीजी दलितांसाठी काम करतात की नाही करतात, हा प्रॉब्लेमच नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी? प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय मी दलिताचा उद्धारक आहे, हा प्रॉब्लेम आहे. येतं लक्षात. तुम्ही जर दलितांना रिप्रेझेंट करत नसाल, नाही म्हणा ना, तुम्ही एकीकडे करत काहीच नाही दलितांसाठी. म्हणजे असं आहे की गरम झालेला तवा आहे, त्याच्यावर तुम्ही जर पाण्याचे 2 थेंब टाकत असाल सुधारणा म्हणून, तर त्या तव्याला शांतता नाही प्राप्त होत, उलट ते आणखी चिडून उठतो म्हणजे तो तवा. हे तसे प्रयत्न गांधीजींचे त्यावेळेस चालले. 20 लाख रुपये द्या, अस्पृश्यता निवारण, हरिजन संघ वगैरे वगैरे. सो त्यामुळं बाबासाहेब म्हणे की हे जे तुम्ही ढोंग करताय उलट तुम्हाला काय करायचं आहे? मेंढरांसारखा दलितांचा वापर करायचा आहे पॉलिटिकल चळवळीसाठी, स्वातंत्र्य आणून परत ह्यांच्यावर राज्य करायचं आहे, हा तुमचा प्लॅन आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. येतं लक्षामध्ये. प्रॉब्लेम इथं होता पहा, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह. यांचं म्हणणं काय होतं की मीच रिप्रेझेंटेटिव्ह आहे खरा. पुणे करारामध्ये गोष्ट अशी आहे की गांधीजीच्या ठिकाणी गांधीजी बरोबर होते का? कारण यांचा स्टन्स काय होता? ब्रिटिशांना भारताच्या बाहेर हाकलून देणे. आणि ब्रिटिशांना भारताच्या बाहेर हाकलायचं तर सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्यामुळे ते मुस्लिमांना जोड, शिखांना जोड, हिंदूंना जोड, ह्या सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करत होते. आणि बाबासाहेबांना भीती होती की इंग्रजांना हाकललं तर परत एकदा काय सुरू होऊन जाईल? दलितांवर अत्याचार सुरू होऊन जाईल. ब्रिटिशांना ही अपॉर्च्युनिटी आहे, ते तर आज नाही उद्या तशी भारत सोडून जाणार आहे, तोपर्यंत दलितांचा उद्धार झाला पाहिजे. नाही तर ही कम्युनिटी 3000 पासून पिछडी आहे. सो माझ्यासारखाच एखादा शिकलेला एवढा मोठा व्यक्ती, याला हे एवढं म्हणजे विचार करा ना, एवढं शिकलेलं म्हणजे तत्कालीन भारतामध्ये एवढं शिक्षण घेतलेलं जगामध्ये म्हणावं लागेल आपल्याला एखादंच कोणीतरी असेल. सो एवढ्या शिकलेल्या माणसाला हे जर गुंडाळू शकत असतील तर दुसरा जर एखादं व्यक्तिमत्व आलं माझ्याऐवजी, यांना तर ते म्हणजे फार गोड बोलायचे बरं का गांधीजी त्यावेळेस. त्यांच्यासाठी आम्ही शिक्षण देऊ, त्यांच्यासाठी आम्ही हे देऊ. बाबासाहेब म्हणे ह्यांना काहीच होणार नाही आहे, हे सगळं देऊन चुकलेलो आहे आपण, काही बदल झालेला आहे का? उलट कंडिशन डिग्रेड झाल्या पेशवाईमध्ये. येतं लक्षामध्ये. सो हा प्रॉब्लेम दोघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. सो तिथंच बाबासाहेबांनी मान्य केलं होतं बरं का गोलमेज परिषदेत. गांधीजींनी आडमुठेपणाची भूमिका घेतली, मग शेवटी त्यांना पुणे करार करावा लागला आणि तिथं गांधीजींना मान्य करावं लागलं की ठीक आहे, राखीव मतदारसंघ, केंद्रात 18% जागा राखीव राहतील म्हणे, आणि राज्यामध्ये ज्या आम्ही आधी 47 जागा असायच्या दलितांसाठी त्या वाढवून किती दिल्या जाईल? 71 जागा असायच्या, त्या वाढवून किती दिल्या जाईल? हे सगळं तंतोतंत तुम्हाला माहीत पाहिजे. आकड्यासहित 147 जागा वाढवून दिल्या जातील म्हणे दलितांना. सो हे राखीव असतील. राखीव म्हणजे काय? सो सगळेच जण वोटिंग करणार, फक्त राखीव मतदारसंघामध्ये उभा राहणारा व्यक्ती काय असला पाहिजे? दलित असला पाहिजे. बाबासाहेबांच्या मनात ही गोष्ट बिलकुल नव्हती, कारण त्यांना माहीत आहे की इथून येणारा रिप्रेझेंटेटिव्ह राहील जो दलित व्यक्ती जो रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे
तो दलित व्यक्ती हा खरा दलितांचा रिप्रेझेंटेटिव्ह नसून सवर्णांच्या हातचं काय असणार आहे, हस्तक. कारण हे सगळे मिळून अशाच माणसाला दलित तिथं नेऊन बसवतील, जो काय राहील, आपला हस्तक राहील. जे आजही घडते, जे तुम्हाला वेगवेगळ्या संसदेमध्ये म्हणा, विधिमंडळामध्ये म्हणा, हे जे तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह दिसतात ना दलितांचे, हे खरे दलितांचे रिप्रेझेंटेटिव्हच नाहीत आहेत. त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे सवर्णांसोबत किंवा इतर जमातीसोबत, की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचा विकास करू, दलित राहिले बाजूलाच. म्हणजे ती म्हटलं ना तुम्हाला, त्याची रिपरकशन आजही पाहायला मिळत आहेत राखीव मतदारसंघाचे. त्यानंतर मात्र बाबासाहेबांनी शेवटपर्यंत मग ह्या पुणे कराराला पाण्यातच पाहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या एक गोष्ट लक्षात आली, की आपण जर कॉम्प्रोमाइज केलं तर आपल्या कम्युनिटीला पुढचे 1000 वर्ष ते सहन करावं लागणार, जे आता करावं लागते. म्हणजे बाबासाहेबांचं ते एक कॉम्प्रोमाइज येत्या लक्षामध्ये पुणे करारामध्ये केलेलं. सो ते माहीत होतं, म्हणून बाबासाहेबांनी याच्यानंतर मात्र जीवनात कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्याचा दाखला मी तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळामध्ये. आता डायरेक्ट आपण मुद्द्यावरच येणार आहे. म्हणजे हे समजावून सांगणं फार आवश्यक होतं. आता भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो, की जर सर हे जे SC आणि ST नावं आहेत हे कुठून आलेले आहेत? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, त्याचे मुळं पण इथंच आहे. पहा, ते असे आहेत मुळं या ठिकाणी. याचे मुळं असे आहेत म्हणजे की 1930 मध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा गोलमेज परिषदेला गेले, तिथं बाबासाहेबांनी एक मुद्दा मांडला. मुद्दा हा होता बाबासाहेबांनी मांडलेला, की भारतातला जो 20% सेक्शन आहे, 1/5, 20% म्हटले नाही ते, 1/5 जो सेक्शन आहे तो दलित आहे किंवा अस्पृश्य आहे. आणि त्यांना तुम्ही मायनॉरिटी म्हणून घोषित करा. हिंदू धर्माच्या अंतर्गत घोषित करून, म्हणजे हिंदू धर्मात कन्सिडर करू नका, मुस्लिम शिखांप्रमाणे त्यांना एक वेगळी मायनॉरिटी कन्सिडर करा. बाबासाहेबांच्या ह्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का हे चेक करण्यासाठी इतिहासात एकमेव जनगणना अशी झालेली आहे जी जातीनिहाय आहे. ती म्हणजे 1931ची जनगणना, इतिहासातली एकमेव जनगणना जी जातीनिहाय घेण्यात आली. आणि त्यामध्ये जातीनिहाय घेण्यात आल्यानंतर मग ते काय करण्यात आलं, एक सूची बनवण्यात आली. त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, काही जाती टाकण्यात आलेल्या आहेत. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आहे का हे, आणि काही एक सूची बनवली, त्याच्यामध्ये जमाती टाकण्यात आलेल्या आहेत. ह्या अशा जाती होत्या. पहा, आरक्षणाचा आधार सांगतोय बरं का तुम्हाला मी. किंवा हे जर म्हणजे तुम्हाला आरक्षण हे जर प्रकरण समजून घ्यायचं असेल तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार. ह्या अशा जाती होत्या ज्या गावाच्या बाहेर राहत होत्या. ह्या अशा जाती होत्या ज्या गावाच्या बाहेर राहत होत्या. त्यामध्ये येतात महार येतात, मातंग येतात, चांभार येतात, मांग येतात, ढोर येतात. ह्या ज्या कम्युनिटी होत्या गावाच्या बाहेर राहून यांना अन्याय सहन करावा लागला, ज्याला आपण पेन अँड ॲगोनी म्हणतो. म्हणजे ज्यांना गावाच्या बाहेर राहून काय सहन करावी लागलेली आहे, ह्या समाजाचे जे सर्व वाईट गोष्टी असायच्या, पेन ॲगोनी, खायला मिळायचं नाही, ढोरं फाडून खावे लागायचे, सडलेलं अन्न खावं लागायचं, जे मिळेल त्याच्यावर जगावं लागायचं, आणि गावचे सगळे घाण कामं त्यांना करावं लागायचे. म्हणजे अशा ज्या म्हणावं लागेल आपल्याला, अशा ज्या जाती आहेत त्या एका सूचीमध्ये ॲड करण्यात आल्या. त्या कशात ॲड करण्यात आल्या? सूचीमध्ये. आणि अशा जमाती ज्या गावाच्या बाहेर नाही, पूर्ण समाजाच्याच बाहेर राहतात, त्यांची एक सूची बनवण्यात आली. ह्या जंगलात राहणाऱ्या, ह्या कोण? जंगलात मेन स्ट्रीम पासून बाहेर गेलेल्या. आणि आरक्षण कशासाठी आहे? ह्या जातींना आणि ह्या जमातींना गावात आणण्यासाठी. मेन स्ट्रीम, गाव म्हणजे काय? इथं गाव म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? मेन स्ट्रीम, मुख्य प्रवाह, मुख्य प्रवाहांना आणायचं आहे. मुख्य प्रवाहात, गावाच्या बाहेर, समाजाच्या बाहेर मुख्य प्रवाहात आणायचं आहे, म्हणून आरक्षण. याच्या लक्षात, इथं आधार आहे. सो 1931 मध्ये जेव्हा त्यांनी जातीनिहाय जनगणना घेतली, अशा जाती ज्या गावाच्या बाहेर राहतात, ज्यांना त्रास सहन करावा लागतो, अशा जमाती ज्या समाजाच्या अशा जमाती ज्या गाव नाही, शहराच्या काय राहतात, पूर्ण बाहेर जंगलामध्ये राहतात जमाती, त्यांना सूचीमध्ये टाकण्यात आलं. सूची म्हणजे काय हो? शेड्यूल. त्यांच्यासाठी काय करण्यात आले? शेड्यूल. मग अशा जाती ज्या ह्या शेड्यूलमध्ये आहेत त्या शेड्यूल कास्ट, आणि अशा जाती, अशा जमाती ज्या त्या ठिकाणी ह्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत त्याला शेड्यूल ट्राईब्स. जमाती म्हणजे ट्राईब्स. अनुसूचीमध्ये टाकलेल्या आहे. सूचीमध्ये ऍड करणे म्हणजे अनुसूचित करणे, सूचीमध्ये ऍड करणे म्हणजे अनुसूचित करणे. म्हणून अनुसूचित जाती, म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. येतं लक्षात? आणखी इंटरेस्टिंग आहे पुढं. काही विमुक्त जमाती आहेत, काही भटक्या जमाती आहेत, ज्यांना आपण विजे म्हणतो, विमुक्त जमाती, एंटी नोमॅडिक ट्राईब्स. त्या देखील चर्चा करायची आपल्याला जसं जसं पुढे जाऊ. इंटरेस्टिंग आहे सगळं. सो 1935च्या कायद्यामध्ये ह्या लिस्ट बनवण्यात आल्या 1935च्या कायद्यानंतर. सो त्यानंतर त्या ज्या जाती त्यामध्ये ऍड झाल्या त्याला अनुसूचित जाती म्हणतात, आणि ज्या जमाती ऍड झाल्या त्याला अनुसूचित जमाती म्हणतात.
सो ह्या दोघांच्या हक्कासाठी त्यावेळेस बाबासाहेब काय होतात, बाबासाहेब सगळ्यांसाठीच लढलेले आहेत. अनुसूचित जाती जमातीसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, स्त्रियांसाठी, बहुजनांसाठी, सगळ्यांसाठीच लढले. पण पहिल्या फेजमध्ये या जमातींना लिबरेट करणं, कारण त्या अतिशय तळागाळातल्या होत्या, म्हणून त्यासाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, सुरुवातीच्या कालखंडामध्ये लढलेले आहे. सो आय होप सो तुम्हाला अनुसूचित जाती आणि जमाती काय आहे हे व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल. म्हणजे आता आपण आपल्या परत मेन मुद्द्याकडे येऊ. सो पुणे करारातला फ्लॉच कळाला तुम्हाला, की पुणे करारामुळे आलेच दलित उमेदवार, त्यांच्यासाठी जागा राखीव राहायला लागल्या, पण ते खरे दलिताचे उमेदवार होते का हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. येत्या लक्षामध्ये ते आपण कन्फर्म त्या ठिकाणी मेन्शन करू शकत नाही ते दलितांचेच उमेदवार होते का म्हणून. आता पुढं मग आता कॉन्स्टिट्यूशन लिहिलं जाऊ लागलं. बाबासाहेबांना मसुदा समितीत 29 ऑगस्ट 1947 सुरुवातीला बाबासाहेबांना म्हणजे संविधान सभेमध्ये बाबासाहेब जसोर आणि खुलना मतदारसंघातून निवडून गेलेले होते. येत्या लक्षात पहिले तर ते बॉम्बेमधून त्यांना रीतसर काँग्रेसकडून कॉन्स्पायरसी करून कम्युनिस्टांसोबत बाबासाहेबांना पाडण्यात आलं, कारण तो माणूस नाही आला पाहिजे, आग होता, हुशार होता, सगळ्यांना पुरून उरेल, यूज द्यायचं नाही, बॉम्बेमधून त्यांना पाडण्यात आलं. पण जोगिंदरनाथ म्हणजे एक त्यावेळेस पर्सनॅलिटी होती जोगिंदरनाथ मंडल, ती पर्सनॅलिटी खूप चांगली होती. म्हणजे त्या पर्सनॅलिटीला असं वाटलं की नाही गड्या त्या ठिकाणी काय पाहिजे, बाबासाहेब या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनवर पाहिजे, म्हणून बांगलादेशमध्ये जेसोर आणि खुलना इथली कॉन्स्टिट्युएन्सी मधली त्यांनी त्यांची जागा सोडली, ती बाबासाहेबांना दिली. बाबासाहेब अशा प्रकारे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये गेले. पण जेसोर आणि खुलना मतदारसंघ जेव्हा भारताची फाळणी झाली, सो अतिशय हुशारकीनं ते मतदारसंघ बांगलादेशमध्ये किंवा पूर्व पाकिस्तानमध्ये टाकण्यात आले. मग बाबासाहेब त्या ठिकाणी पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये गेले पाहिजे, आपल्या डोक्याला ताप नाही झाले पाहिजे. काही सवर्ण गट त्या ठिकाणी कार्यशील होता, म्हणजे सगळे उद्योग करण्यासाठी. पण शेवटी बाबासाहेब असं होतं की जे कार्य त्यांनी केलं होतं अतिशय कमी ड्युरेशनमध्ये, ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये अशा या हुशार माणसाची बियॉन्ड त्यांची कम्युनिटीच्या बियॉन्ड जर जातो म्हटलं तर अशा व्यक्तीची गरज होती, म्हणून त्यांना स्पेशल इन्व्हाइट करण्यात आलं. त्यांना परत जिथून पडले होते तिथून निवडून आणण्यात आलं बाबासाहेबांना. मग निवडून आल्यानंतर त्यांना महत्त्वाचं काम सोपवण्यात आलं, म्हणजे भारताचा मसुदा तयार करणे राज्यघटनेचा. बाबासाहेब मसुदा तयार करायला लागले. पण सगळ्यांची एका गोष्टीवर नजर होती की ह्या माणसांनी परत रिझर्वेशनची तरतूद नाही आणली पाहिजे. आणि बाबासाहेब त्याच्यासाठीच अट्टहास करत होते की रिझर्वेशनची काय असली पाहिजे, तरतूद असली पाहिजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्याशिवाय या कम्युनिटींचा विकास होणार नाही. मग त्या कालखंडामध्ये सरदार पटेल यांच्याकडून एक पर्सनॅलिटी आलं, त्यांचं नाव होतं के एम मुन्शी. ते डायरेक्ट जाऊन बाबासाहेबांना भिडले. बाबासाहेबांना म्हणे हे जे तुम्ही आरक्षण चालवलंय म्हणे हे मागं घ्या म्हणे, ह्याच्यामुळे सगळे लोक नाराज आहेत म्हणे काँग्रेसचे म्हणे. बाबासाहेब म्हणे मला काय करायचं आहे म्हणे, तुम्ही असाल म्हणे नाराज. बाबासाहेब स्ट्रेट फॉरवर्ड आणि आता कॉम्प्रोमाइज करायला बिलकुल तयार नव्हते. बाबासाहेब म्हणे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कॉन्स्टिट्यूशनचा मसुदा लिहिल्यामुळं किंवा मी हे सगळं ऍड केल्यामुळं जर तुम्हाला त्रास होतोय, देशाचं नुकसान होतोय, तर त्या ठिकाणी मी माघार घेतो, उद्यापासून येतच नाही म्हणे, राजीनामा पाठवून देतो म्हणे. आणि खरंच के एम मुन्शीच्या म्हणजे नाकावर टिचून ते सांगितलं बाबासाहेबांनी, आणि बाबासाहेबांनी यायचंच बंद करून टाकलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. धाबेदान आणले सगळे काँग्रेसवाल्यांचे. शेवटी सरदार पटेलांना बाबासाहेबांकडे जावं लागलं आणि म्हणे की तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त माझं एवढं म्हणणं होतं की एका कम्युनिटीला जर आरक्षण दिलं तर उद्या काय करतील, मुस्लिम, शीख, जैन हे सगळे लोक आम्हाला काय करतील, आरक्षण मागतील. एक जर दरवाजा उघडला आरक्षणाचा तर त्या दरवाजातून सगळेच लोक आतमध्ये यायला प्रयत्न करतील. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की नाही, आरक्षण फक्त अनुसूचित जाती आणि जमातीलाच राहील. का? कारण ह्या ज्या कम्युनिटीज आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, मुस्लिम कम्युनिटी, जैन कम्युनिटी, पारशी कम्युनिटी, त्याच्यानंतर शीख कम्युनिटी, या कम्युनिटीमधले काही असा एक सेक्शन आहे जो पुढारलेला आहे, शिकलेला आहे. या कम्युनिटीतला मी जर एक सोडलं तर बाकी कोणी शिकलेलं नाही आहे. ह्या कम्युनिटीला खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर बाबासाहेब राजीनामा ठेवूनच फिरायचे खिशात. आजकालचे नेते तेव्हाचे नेते पहा, येतं लक्षात. आजकालचे नेते त्या ठिकाणी पदासाठी काय करतील, समाजाच्या किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाला ज्याला न्याय मिळवून दिला गेला पाहिजे त्याच्यासाठी काय करतील, त्याची बळी देऊन देतील. पण माझं म्हणजे ते म्हणतो ना सेल्फ म्हणजे इंटरेस्ट आणि सोसायटीचा इंटरेस्ट, याच्यामधले आजकालचे नेते काय निवडतात, स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे, स्वतःचं पद कसं बरकरार राहता येईल, 4 पैसे कसे खाता येईल, कसं वरबाडता येईल म्हणजे देशाला, सो याच्याबद्दल विचार करतात. तेव्हाचे नेते हे एका वेगळ्या फळीतले होते, येते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे हे सगळं आज जे आहे ते घडून आलेलं आहे. बाबासाहेबांनी डायरेक्ट राजीनामा म्हणे हे घ्या राजीनामा, याच्यावर सही केलेली आहे, तुम्हीच जाऊन देऊन टाका, मी येत नाही उद्यापासून कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. त्याच्यानंतर मग माघार घेतली सरदार पटेलांनी आणि दलितांना काय मिळालेलं आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण. पण हे आरक्षण जे आता तुम्हाला दिसते आहे, म्हणजे जे तुम्ही आता पाहताय सध्या, किती
जे आता तुम्हाला पाहायला मिळते 15% शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईब्सला 60.5% आरक्षण आहे आणि ओबीसींना 27% आरक्षण आहे. हे जे आजचं तुम्हाला आरक्षणाचं गणित दिसते त्यावेळेस हे गणित नव्हतं बरं का. त्यावेळेस असं टक्केवारीत देण्यात आलेलं नाही आहे आरक्षण. येतं लक्षामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी एक एक आता हे फार महत्वाचं आहे. हे नंबर 1 ही पहिली गोष्ट आहे त्याच्यामधली महत्वाची. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हे जे आरक्षण देण्यात आलेलं होतं म्हणजे ह्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहे, पण हे जे आरक्षण देण्यात आलेलं होतं सो इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट. जे आज म्हटलं जाते ना आरक्षण म्हणजे आरक्षण जे आहे ते मूलभूत हक्काचा भाग आहे. मूलभूत हक्क आहे तो आमचा आरक्षण म्हणजे. तर लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिलं तेव्हा जे हे आरक्षणाची तरतूद होती जी सध्या कशात पाहायला मिळते तुम्हाला 15(4) आणि 16(4) मध्ये कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल आहे ज्यांना आपण काय म्हणतो फंडामेंटल राईट. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं किंवा बनवलं 1950ला 26 जानेवारी 1950ला ते लागू झालं तेव्हा ही आरक्षणाची तरतूद 16(4) 15(4) ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती. ही बाबासाहेबांनी केलेली प्रोव्हिजनच नाहीये. बाबासाहेबांनी हे फंडामेंटल राईट मध्ये ऍड करण्याऐवजी त्यांनी काय केलेलं आहे, आरक्षणाची तरतूद जी आहे ती तुम्हाला 335 मध्ये टाकल्याचं दिसते. 335 मध्ये टाकल्याचं दिसते. 335 मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की क्लेम ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब टू सर्व्हिसेस अँड पोस्ट द क्लेम ऑफ मेंबर्स ऑफ शेड्यूल कास्ट अँड द शेड्यूल ट्राईब्स शॅल बी टेकन इन टू कन्सिडरेशन. येतं लक्षात. तो कन्सिडर केला गेला पाहिजे कोणाचा, SC आणि ST कास्टचा जो क्लेम आहे. कन्सिस्टंटली विथ द मेंटेनन्स ऑफ इफिशियन्सी. येतं लक्षामध्ये की याच्यामध्ये काय झालं पाहिजे, तुमची ऍडमिनिस्ट्रेशनची जी इफिशियन्सी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे बरं का, की अशा पद्धतीने क्लेम विचारात घ्या तुम्ही कोणाचा. हे महत्वाचं आहे, याच्यावर बोलायचं आहे बरं का नंतर आपल्याला. हे समजून घ्या, आज मी याच्यावर भाष्य करणार नाही. SC आणि ST लोकांना आरक्षण द्या, फंडामेंटल राईट मध्ये नाही बरं का, 335 मध्ये. पण काय विचारात घ्या तुम्ही, इफिशियन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मी असंही म्हणत नाही इफिशियन्सी कमी झाली ऍडमिनिस्ट्रेशनची, मी हे बोलत नाहीये तुम्हाला. येतं लक्षामध्ये. सो हे फक्त प्रोव्हिजन बाबासाहेबांनी टाकलेली आहे, SC ST ना आरक्षण द्या, पण इफिशियन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पाहून काय केलं पाहिजे, अपॉइंटमेंट देत असताना इफिशियन्सी ऑफ तुमची जी हे आहे ऍडमिनिस्ट्रेशन ते पाहून तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हे फंडामेंटल राईट मध्ये नाही टाकलं बाबासाहेबांनी, हे 335 मध्ये टाकलं. आता तुम्ही तर म्हणणार सर आर्टिकल 15(4) थोड्या वेळापूर्वी म्हटले होते, 16(4) हे तर फंडामेंटल राईट्सचा भाग आहे आणि याच्यात तर आरक्षण दिलेलं आहे सर. हे आरक्षण नंतर टाकण्यात आलेलं आहे पहिल्या घटना दुरुस्तीने. कशाने टाकण्यात आलेलं आहे, पहिल्या घटना दुरुस्तीने. का टाकण्यात आलेलं आहे, चंपकम दोराई रंजन खटला. मग चंपकम दोराई रंजन खटला काय आहे, सो मग ते फंडामेंटल राईट मध्ये असण्यामुळे काय फरक पडला सर, इथं असलं असतं तर काय फरक पडला असता, ते सगळं आपण काय करणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. जे पॉलिटीचा पार्ट आहे म्हणजे किंवा आफ्टर इंडिपेंडन्सचा पार्ट आहे. त्याच्या आधी जाता जाता एक गंमत सांगतो जी थेट मराठा आरक्षणाशी कनेक्टेड आहे. ती म्हणजे मी एक पर्सनॅलिटी तुम्हाला दाखवतो. त्या पर्सनॅलिटीचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. शिक्षण आणि शेतकीय चळवळीचे ते काय मानल्या जातात, एक अग्रणी मानल्या जातात. भारताचे पहिले कृषी मंत्री किंवा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्यानंतर जे पहिलं मंत्रिमंडळ गठीत झालेलं आहे नेहरूचं, त्याच्यामध्ये कृषी मंत्री पदावर असणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पास आउट होती ही पर्सनॅलिटी. अतिशय टॅलेंटेड आणि अतिशय हुशार. आता ह्या व्यक्तीचे बाबासाहेबांचे जबरदस्त ऋणानुबंध आहे. हे तुम्हाला हे समाजसुधारक आपल्याला पंजाबराव देशमुख याच्यात दिलेले आहेत बरं का. मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे पंजाबराव देशमुख तुम्हाला, आणि प्रिलिम्समध्ये पण त्यावर क्वेश्चन विचारतात. आता पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध जे होते ते खूप जुने होते. म्हणजे फार कमी लोकांना माहीत आहे की बाबासाहेबांचा पहिला मंदिर सत्याग्रह जो आहे तो भरपूर लोकांना असं वाटतं की 1930-31 मध्ये केलेला नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह तो पहिला मंदिर सत्याग्रह वाटतात, परंतु असं भरपूर लोकांना वाटतो. पण लक्षात ठेवा, इव्हन महाड सत्याग्रहाच्या आधी, मनुस्मृतीच्या दहनाच्या आधी 1927 मध्येच त्यांनी महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये त्यांनी मंदिर एक सत्याग्रह केलाय, तो म्हणजे अंबादेवी मंदिर सत्याग्रह. आणि त्या अंबादेवी मंदिर सत्याग्रहासाठी बाबासाहेबांना इन्व्हाइट करणारे कोण होते, डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख देखील ब्राह्मणेतर विचारसरणीचे होते. शाहू महाराजांनी प्रेरित होते. फॉरेनचं जे शिक्षण आहे ते शाहू महाराजांच्या शिष्यवृत्तीतून कंप्लीट झालेलं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं.
डॉक्टर पंजाबराव देशमुखांना माहित होतं की डॉक्टर भीमराव आंबेडकर ही किती महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे, त्यांना इन्व्हाइट केलं. एवढंच नाही तर नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी जे इंटरकास्ट मॅरेज केलं होतं विमलाताई देशमुख यांच्यासोबत, सो ते इंटरकास्ट मॅरेज होतं. त्या सोनार समाजातल्या, हे मराठा समाजातले, त्या मुंबईच्या, हे इकडचे अमरावतीचे, पूर्ण समाजाने विरोध केला. बाबासाहेब पाठीशी उभे राहिले. ही फार एक मिनिट. आता याच्यामध्ये हेही फार कमी लोकांना माहित आहे की बाबासाहेबांनी 1936 मध्ये जो स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता, त्याचे विदर्भाचे जे सचिव होते, तेव्हा वराड म्हणायचे त्याला किंवा बेरार म्हणायचे, तेव्हा त्याला वराड नाही बेरार म्हणायचे, म्हणजे ब्रिटिश, त्यांना वराड म्हणता येत नव्हतं ब्रिटिशांना, ते बेरार म्हणायचे. म्हणजे सो बेरार प्रांतामध्ये हे जे बेरार किंवा आपण त्याला विदर्भ प्रांत, याचे जे सचिव आहे ते बाबासाहेबांनी कोणाला नियुक्त केलं होतं? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना नियुक्त केलं होतं. एवढंच नाही, डॉक्टर पंजाबराव देशमुख निवडून पण आले बाबासाहेबांनी दिलेल्या तिकीटवर. फक्त पंजाबराव देशमुख नाही, विमलाताई देशमुख पण उभ्या होत्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या त्या तिकिटावर. दोघेही जण निवडून आले. आणि मध्य प्रांत, तेव्हा बेरार हा मध्य प्रांताचा भाग होता, मध्य प्रदेशाचा भाग होता, मध्य प्रांत म्हणायचे तेव्हा. त्या मध्य प्रांतामध्ये शिक्षण मंत्री पण राहिलेले आहे. दोघांचे ऋणानुबंध हे खूप जुने होते, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर दोघांचे ऋणानुबंध. आणि जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे इलेक्शन झाले, ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले किंवा निवडून पाठवण्यात आलेले आहे बाबासाहेबांना तिथं, त्याच पद्धतीनं मध्य प्रांतामधून डॉक्टर पंजाबराव देशमुख निवडून गेले. आणि तिथं गेल्यानंतर एकीकडे तोफ एकदम आग ओकत होती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्ससाठी, ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. परंतु काही कम्युनिटीज अशा आहे ज्या वंचित आहेत, काही कम्युनिटीज अशा आहेत ज्या वंचित आहे, ज्याच्यामध्ये विमुक्त जाती, विमुक्त जमाती म्हणजे त्यांना तर आधी क्रिमिनल ट्राईब्समध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये बंजारा कम्युनिटी असू द्या, भामटी समाज असू द्या, बेरड समाज असू द्या, असे भरपूर समाज होते. म्हणजे नंतरच्या कालखंडात काही नोमॅडिक ट्राईब्स दिसतात तुम्हाला, ज्यामध्ये धनगर समुदाय असू द्या, वंजारी समाज असू द्या, असे कितीतरी कम्युनिटीज होत्या. बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की पंजाबराव देशमुखांमुळे मला पहिल्यांदा ही गोष्ट रिअलाइज झाली, किंवा पहिल्यांदा म्हटल्यापेक्षा ही गोष्ट मला रिअलाइज झाली की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून पण समाजामध्ये असे 12 बलुतेदार आहे की ज्यांची कंडिशन अतिशय खराब आहे. आणि त्याच्यासाठी एक वाघ लढतोय, तो म्हणजे कोण आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख. हे लक्षात ठेवा. बाबासाहेब जेव्हा SC आणि ST लढत होते त्या ड्युरेशनमध्ये आज ज्यांना आपण ओबीसी म्हणतो त्यांच्यासाठी कोण लढत होते त्या ठिकाणी? डॉक्टर पंजाबराव देशमुख लढत होते. हे इतिहास तुम्हाला सांगितलाच जात नाही किंवा ज्या अँगलनी रिप्रेझेंट करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न मराठा कम्युनिटीचा. पंजाबराव देशमुख स्वतः मराठा कम्युनिटीशी बिलॉंग्स करत होते. त्यांनाही माहित होती मराठ्यांची सिच्युएशन कशी आहे, म्हणून त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा आरक्षण दिल्या चाललं होतं तेव्हा थोडेसे नाराज झाले होते, कारण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी आरक्षण मागितल्या चाललं होतं. व्हॉट अबाउट ओबीसीज आजच्या भाषेमध्ये बरं का, तेव्हा त्यांना विमुक्त जमाती, त्याच्यानंतर भटक्या जमाती असे शब्द आहे. आता त्याला इतर मागासवर्गीय, आपण ओबीसी शब्द, व्हॉट अबाउट ओबीसीज. मग एक दिवस अशाच खिन्न अवस्थेमध्ये किंवा खिन्न मनाने पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी गेले. बाबासाहेबांना म्हणे तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी लढताय, व्हॉट अबाउट ओबीसीज. तर बाबासाहेब म्हणे काळजी करू नका, 335 जसं SC ST आहे 340 ओबीसीसाठी टाकतोय म्हणे, ज्यांना इतर मागासवर्गीय संबोधल्या गेलेला आहे. तेव्हा यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. मग आता ओबीसी मध्ये कोण येणार, SC ST मध्ये कोण येणार ऑलरेडी डिसाईड होतं 1935च्या ऍक्टमध्ये. बाबासाहेबांनी पाठपुरावा केला होता. मग ओबीसी मध्ये कोण येणार? तर मग यांचं म्हणणं असं होतं पंजाबराव देशमुखांचं की ज्या कम्युनिटी आहे, म्हणजे जी वॉरियर कम्युनिटी, आता मराठ्यांमध्ये 2 कम्युनिटी आहे, वॉरियर आणि शेतकरी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा कम्युनिटीने काय करा, कुणबी शेतकरी असं दाखल्यावर नाव टाका आणि आरक्षणाचा लाभ मिळवा, मी ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देतो. पण एकदा तेव्हा ते आव्हान करण्यासाठी मराठा बांधवांना जेव्हा आले होते, मुंबईचा जो मराठा मंदिर नावाचा एक हॉल होता, तिथं त्यांनी आव्हान केलं. तेव्हा काही लीडर होते, त्यांनी काय म्हटलेलं आहे की नाही, आम्ही वॉरियर क्लॅन आहे, आम्ही काय आहोत, पुढारलेला आहोत, आम्ही आरक्षण देतो, घेत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, असा जो वर्ग आहे त्यांनी त्यांच्या दाखल्यांवर कुणबी हा शब्द येऊ दिला नाहीये. विदर्भात मात्र यांना मानणारे खूप सारे लोक होते, येतं लक्षात. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र नाही, पण विदर्भात मानणारे खूप होते. त्यांनी धडाधड आव्हान केल्या धडाधड कुणबी टाकले, ते सगळे ओबीसी मध्ये चालल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर इथून मराठा आरक्षणाचा जो वाद आहे तो इथून पुढे सुरू होतो, येते लक्षामध्ये. सो हे तुम्हाला इतिहासातले काय पाहायला मिळतात, काही टप्पे पाहायला मिळतात.
आय होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलेलं असणार. सो मुद्दा खूप मोठा आहे, लेक्चर पण खूप लेंदी आहे. हा तर फक्त पहिला भाग आहे. दुसरा आणि तिसरा भाग पण आपल्याला डिस्कस करायचा आहे. पुढच्या याच्यामध्ये पॉलिटीशी रिलेटेड जे खटले असणार आहे मेन त्याच्यानंतर मंडल कमिशन काय होतं, काका कालेलकर कमिशन काय होतं, चंपकम दोराई रंजन खटला काय होता, त्याच्यानंतर 1992-93 मध्ये जो झालेला आहे तो म्हणजे इंदिरा सोहोनी खटला, ज्याला मंडल सेकंड म्हणतात म्हणजे. सो त्याच्याबद्दल आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. सो तुम्हाला जर आजचं लेक्चर आवडलेलं असेल तर खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून कळवा, म्हणजे दुसरा पार्ट बनवण्यासाठी मला त्या ठिकाणी मोटिवेशन मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे मी चॅनल तुम्हाला असं कधी आव्हान करत नाही, पण जे नवीन चॅनल आपण सुरू करतोय ते सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.